वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै न श्री गुरवे नमः शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमस्तुते आतानमनवागेश्वरी जी ब्रह्मयाची निजकुमरी तिच्या चरणरजा वारुंवारी मस्तक चरणी फलितसे पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की पवनसूत हनुमान महाराज की प्रभु रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय सद्गुरु निवृत्तिनाथ महाराज की जय नमः पार्वते पते हर 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 महादेव धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय सद्गुरु काशीनाथ बाबा महाराज की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे श्याम श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 हे नाथ
नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम राम सीता राम 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 राजा राम 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 राधे श्याम 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 राधे श्याम 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 राधे श्याम श्याम राधे श्याम 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 राधे श्याम श्याम राधे श्याम 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 राधे श्याम 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 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री सांब सदाशिवाय नमः श्री सीतारामचंद्राय नमः श्री अनंत ब्रह्मांड कोटि नायकाय नमः श्रीमन महागणपतये नमः भव भागवते पुराणे पाराशरादि व्यासाय शुकानुवाद संवादे परीक्षितां मोक्षगत्वानां कथा प्रसंगोस्थिता पुराणशमस्थितायाम् अष्टादशो पुराणो यज्जायतेन सकलाः मुनिरोर्भवस्थितानां यतियोगीनां तपिसन्न्यासी अनुरागी भयज्जनो वैष्णवाः सर्वस्थितानां देशायां भारतेषु महाराष्ट्रेषु स्थितानां इन्दुतटाम्बुलभवो यज्जायते कुलानां क्षत्रियकुलवंशस्थितो नः यत्तधिष्ठितः सर्वानां पुनितो भव भागवते प्रस्तुत कथा प्रसंग भगवान गोपालकृष्णाचा प्राण असणारा हा ग्रंथ अष्टादश पुराण ज्याला श्रीमद भागवत पुराण म्हणतात. अशा पुराणातील गोड अशी कथा प्रसंग तुमच्या समोर मांडण्याचा योग माझ्यासारख्या अल्पज्ञानी एका सामान्य एका छोट्याशा वारकऱ्याकडं या पवित्र ग्रंथावर या पवित्र ग्रंथातील गोड मोक्षदायिनी अशा कथा तुमच्या समोर मांडण्याचा माझा योग येतो. माझं महत् भाग्य आहे. प्रथमतः उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. प्रभू तुम्ही महिषाची मूर्ती. उपस्थित फार मोठ्या पीठावर आरूढ असणारे आदरणीय गुरुवर्य पूजनीय वंदनीय रघुनाथ बाबा खेडलेकर त्यांना सुद्धा साष्टांग प्रणिपात करतो. माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या नामाचा जयघोष करणारी अभंगाच्या रूपाने असतील, मृदंगाच्या रूपाने असतील, गायनाच्या रूपाने असतील, जे मोहन महाराज असतील, बाबा महाराज असतील, उत्तरेश्वर महाराज असतील, या सर्वांना प्रणाम करतो. सर्व क्षेत्रातील राजकीय क्षेत्र असेल, व्यापारी क्षेत्र असेल, वैद्यकीय क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, माझा शेतकरी राजा असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रातून जमलेल्या सर्व महानुभावांना साष्टांग प्रणिपात करतो. अष्टादश पुराण श्रीमद भागवत पुराण हे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अंतःकरण आहे, प्राण आहे, प्राण. माझ्या महर्षी व्यासांनी अष्टादश पुराणाची निर्मिती केली. त्याच्यापैकी 17 पुराणांची निर्मिती झाली.
मृत्युसारो नस्तदेव जाहानां गरुडो स्थितं पुराण भवान. प्रत्येक जीवाच्या शेवटी, मानवी देहाच्या शेवटी प्रस्थापित स्थित वर्णोभयत जायते कृतृसंगा जायते प्रियार्भूषितोतीत मखा, या ज्ञायानं वर्णित केलेलं पुराण ज्याला गरुड पुराण म्हणतात, हे शेवटचा टप्पा. विष्णू पुराण असेल, भविष्योत्तर पुराण असेल, ब्रह्मपुराण असेल, ही 17 पुराणाची निर्मिती झाली. प्रत्येक पुराणाच्या श्लोकाची रचना हजारानं आहे, लक्षानं आहे. महाभारत नावाचा ग्रंथ व्यासांनी केला, त्याचे 1.25 श्लोक आहेत. श्रीमूळ वेद व्यास भगवान 1.25 भारत केले निर्माण, तया प्रतिप्रश्न केला जन्मे जयान, समूळ सांगा मजला पूर्वज कथन, जय देव जय देव जय श्री पांडवा, धर्म भीम अर्जुन नकुल सहदेवा. 1.25 श्लोक महाभारताचे. नाही समाधान वाटलं त्या श्लोकानं. रंजितो अशुद्धान भयतो निभारते, व्यासानां प्रदीर्घ काला भय छंद वृष्णिरो निजयाम, येना शुद्धो रंजिताधिष्ठना शुवासनो भय व्याप्ती. ज्या पुराणात अशुद्ध म्हणजे पूर्ण रक्ताचा पाऊस आहे, ते महाभारत नावाचं पुराण आहे. या महाभारत नावाच्या ग्रंथात सुरुवात ते शेवट नुसतं रक्तच सांडलं. हे ज्या वेळेला महाभारताचा शेवट होतो, त्यावेळेला जे सिंहासन भेटलं इंद्रप्रस्थाचं, हस्तिनापूरचं, ते सिंहासन सुद्धा रक्ताने भरलेलंच होतं. 1.25 श्लोक निर्माण केले. या श्लोकाचे लिखाण करते गणपती बाप्पा विघ्नहर, माझ्या गिरिजा मातेचे भगवान शिवशंकराचे पुत्र गणपती बाप्पा. यांना सुद्धा हे श्लोक लिहित असताना त्यांचे डोळे द्रवायचे. नाना प्रकारच्या हिऱ्यांचा नाश झाला या 1.25 श्लोकात वाचत असताना या पुराणाच्या व्याप्तीत. कोण अभिमन्यू? 22 वर्ष 28 दिवसाचा अभिमन्यू, रक्तामासाच्या पुरात शेवटचे श्वास मोजतोय, ज्याचा मामा जगाचा बाप आहे, ज्याचा मामा ब्रह्मांडाचा नायक आहे, विश्वाचा नायक आहे. बाजूला बसलेल्या लोकांना मुद्दाम म्हणून सांगतो, राजकारणातला 1 नंबरचा डॉन कृष्ण, ज्याचा मामा आहे नाना. राजकारणातला 1 नंबरचा डॉन कृष्ण, ज्याचा मामा आहे. 2 नंबरचे डॉन इदुर काका, 3 नंबरचे डॉन कनक, चाणक्य, आणि राजकारणातला 5वा तत्वनिष्ठ राजा, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज. 6वा जन्माला येणे शिल्लक आहे अजून. मला असं वाटतं आपण आहेत तोपर्यंत येणार नाही, कारण आपण तितक्या चांगल्या नशिबाची माणसं नाहीत. 6व्या क्रमांकाचा राजा जन्माला यावा. राजाश्रयो मंडितानाम, राजाश्रयातल्या मंडित स्थितीमध्ये 1 नंबरचा बादशाह. हे तुमची आई केलेले शब्द म्हणतोय. शिखामणी, जगाचा मालक कृष्ण परमात्मा. याच्या पलीकडे सांगू, मी सुद्धा मधात धरतो बरं, तुम्हाला नाही. मी आणि तुम्ही सगळेजण इथं किती दिवस बसवायचे आणि कोण्या दिवशी पलीकडच्या मळ्यात नेऊन पेटवायचे, हे ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. हा जगाचा बाप ज्याचा मामा आहे, तो सुद्धा रक्ताच्या थारोळ्यात पडला. किती अवस्था. सप्तानाम चिरंजीव अश्वस्तामाति भयानां, ललाटं प्रपटलेन भयं अशुद्ध जायते नाम निशापतियो. 7 चिरंजीवापैकी एक
अश्वत्थामा नावाचा चिरंजीव याच पुराणाच्या महतीत आहे. ज्या चिरंजीवाच्या पित्याने विश्वात विक्रम केला, पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातला 2 नंबरचा धनुधारीमध्ये प्रविष्ट त्या व्यक्तीचं नाव द्रोणाचार्य. द्रोणाचार्यापासून विद्येचा खेळ, सर्व धनुर्धारी विद्या. पण त्या अधिकारी व्यक्तीचा पुत्र चिरंजीव असताना कायमस्वरूपी कपाळातून निशापती भयो दिनपती भययति जायति कुमुदिनी निशपति भययनि जाये रे यज्जायत तिथि निशापति यतो भया भय जायन्ते अशुद्धान भव सकल सुरा अशुद्धान भय सकल सुरा अशुद्धान भय सकल सुरा. चंद्र सूर्य तोपर्यंत त्याच्याही कपाळातून रक्ते. त्या महाभारताची ख्याती. ज्या पवित्र स्त्रीचे नख बघितल्याच्या नंतर 60,000 शिष्यासह एक साधू जेवण करतोय. जिचे होता दर्शन मिळे पोटभरी अन्न. जिचं दर्शन झाल्याबरोबर पोटभर जेवण भेटतंय तिला उघड व्हायची वेळ त्याच पुराणात आली. 78 लोकांना गावरान तूप आणणारी पवित्र स्त्री या भारत देशातली. ती गावरान तूप वाढत असताना चोळीची गाठ सुटली तरी पण तिच्याकडे बघून हसणारी मूर्ख नालायक स्थिती या 1.25 लाख श्लोकात रेखाटली गेली. एक शूर व्यक्ती युद्धात पडल्याच्या नंतर आपल्या मेहुण्याचा बालक स्वतःच्या पुत्रा समान असतो तरी पण त्याला लात मारावी याच पुराणात महती घडली. मोठी भाऊजाई आई समान असते. आई समान असणाऱ्या भाऊजाईला मांडीवर घेणारा नालायक त्या 1.25 लाख श्लोकाच्या महतीत घडला. चला मी माझ्या मुद्द्यावर येतो. म्हणून व्यासांना समाधान नाही त्या पुराणाकरता, पण खिन्न वृत्ती व्यासांची, उद्विग्न वृत्ती आहे. असे व्यास माझ्या देवर्षी नारदांनी बघितले. व्यासांना प्रणाम केला. साधवे सत्पुरुषाय नमो नमः प्रणाम केला. मुनिवर आपण उद्विग्न आहात. होय नारदा, किती मोठी संपत्ती आपल्याकडे. व्यासांनी सांगितलं 17 पुराणाची श्रीमंती. ही श्रीमंती किती मोठी आहे एका मोजक्या 1-1.5 मिनिटात सांगतो. मला पाठ असून किती श्लोक पाठ असतील तरी पण माझ्यासारख्या गिरगावकराला 100 गिरगावकराला वखराला झोपणारी माणसं तुम्ही माझ्या पुढे बसता. मला श्लोक पाठ असून किती असतील. ही माझी श्रीमंती आहे. 3047 गावं महाराष्ट्रातली मी आतापर्यंत पूर्ण केली. ती एकदा गेलेलं गाव अशी 3047 झाले. 229 आंध्र आणि कर्नाटक. गोव्यात सुद्धा मी 5 कीर्तन केली. लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी किरण ठाकूर यांनी मला आझाद मैदानला असा एक दिव्य सुंदरसा सप्ताह केला आणि त्या सप्त्यात 5 कीर्तन माझ्याकडेच आली. छान राज्य आहे ते, पण फक्त आपल्याकडची पैशावाली तिकडे जाऊन नालायकपणा करते तेवढंच जरासं दुःख वाटलं. कपडे सुद्धा कमी घालते, वेगवेगळ्या रंगाचं पाणी सुद्धा पितेत. आपल्याकडचे साखरेच्या पोत्यातले मुंगळे म्हणजे ज्यांच्या बापाने संपत्ती कमवली का ते तिथं जाऊन उडवतात हलकट. मला दिसले तिकडे ते ज्यांचे बाप इकडे गंध लावून देवाला प्रदक्षिणा घालतात का त्यांची सुद्धा पोरं मला बघायला भेटली तिथं. खरं तर तिथली लोक नास्तिक नाहीत, आपण ते स्थान भ्रष्ट केलं. तिथे सुद्धा मला माझ्या ज्ञानोबाराय तुकोबारायच्या कृपेने फिरण्याचा योग आला. कल्पना करा, एक मोजकी श्लोक मोजकी अभंग पाठ असतील, मला मोजक्या वया पाठ असतील, मोजकी श्लोक पाठ असतील, तरी मी महाराष्ट्राच्या मातीमध्ये 3 राज्यात फिरत आहे. हे राज्य धरून 4. ज्या व्यासांकडे रघुनाथ बाबा 17 पुराणाची श्रीमंती, ते किती मोठी श्रीमंत असतील.
तरी पण समाधान नाही. माझ्या देवर्षी नारदांनी त्यांना उपदेश केला, अजून एका पुराणाची निर्मिती करा. त्या पुराणाला श्रीमद भागवत असं नाव ठेवलं. व्यासांना समाधी अवस्थेत श्लोक आठवायचे आणि जागृतीत आल्याच्या नंतर श्लोक लिहायचे. समाधी एक क्रिया आहे, एक अवस्था आहे. जशी झोप आहे तशी एक समाधीतली सुद्धा एक अवस्था, योगाची प्रक्रिया आहे ती. ह्या श्लोकाची निर्मिती झाली 18,000 श्लोक. त्याचे अध्याय झाले 335 आणि ते स्कंदात विभागणी केली 12. विठ्ठल स्कंदवदे 12 नवमहासंप विलासारा आरती निगम वृक्ष सारा भागवत संज्ञावतारा. विठ्ठल स्कंदवदे 12 स्कंदाचं श्रीमद भागवत पुराण. भागवताची मूळ आरती आहे. आपल्याकडे शक्यतो दुसरीच घेतात, जय हो जय श्री भागवता. ती भागवताची मूळ आरती. तशी तर भागवतात प्रसंगा प्रत्येक स्कंदाला प्रत्येक कथेला आरती बदल. वामन चरित्र असेल वामनांची आरती, भगवंताचा जन्म झाला असेल कृष्ण परमात्म्याचा, माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारांनी लिहिलेली आरती. पण काय होतं माहितीये का, ज्याचा हात जितका उंच तितका उंचीच आंबा काढता येतो. एखाद्या वेळेस आंबा जितका उंच लागलेला असतो त्याची उंचीच तितकी नसते, ते आंबा काय काढणार आहे. म्हणून बऱ्याच वेळेस खाली पडलेलेच आंब्यावर आपण समाधान मानतो. कधी कधी हाताची उंची वाढवली पाहिजे. जिभेला सुद्धा अशी सवय लावली पाहिजे आपण चांगलं चाखावा, आणि कानाला सुद्धा अशी सवय लागली पाहिजे की आपण चांगलं ऐकत राहावं. व्यासांनी श्रीमद भागवताची गोड अशी रचना केली. या रचनेमध्ये श्रीमद भागवत असं नाव ठेवलं. श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी, भा या शब्दाचा अर्थ भाव, ग या शब्दाचा अर्थ गहन, व या शब्दाचा अर्थ वशित्व, आणि त या शब्दाचा अर्थ तत्व. ज्याच्या श्री आहे लक्ष्मीचा अवतार आहे. जिथे लक्ष्मी नाही तिथे किंमत नाही. पैशाच्या बाबतीत टरेबाजीत बोलणं रघुनाथ बाबा शक्य आहे. काल तुमची तपासणी झाली, 16,000 लागली एका टेस्टला. वरून पडे का पैसे? याची एक टेस्ट केली, टेस्ट म्हणजे तपासणीत ना. मला ऐकून ऐकून इंग्रजी थोडेफार शब्द, माझा 7वी पास आहे मी फक्त. पैशाच्या विरोधात बोलणं हे येड्यालाही जमतंय, शहाण्यालाही जमतंय. पण पैसा वाचून काही गोष्टी करणं हे शहाण्यालाही जमत नाही आणि येड्यालाही जमत नाही. अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. मग परमार्थ करायचा असेल तरी अर्थ लागतंय, संसार करायचा असेल तरी अर्थ लागतंय. बाकी मग व्यापार वगैरे त्याचे तर बिना पैशाचं काय होईल. अर्थाशिवाय अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे. म्हणून या भागवतात लक्ष्मी अगोदर आहे, अर्थ अगोदर आहे, आणि मग भाव आहे. किती भाव आहे? गहन, ज्याचं विशालत्व आतापर्यंत व्यापकत्व ब्रह्मदेवाला मोजता आलं नाही इतका भाव आहे. वशित्व आहे, याच्यात भक्तीचं तादात्म्य, भक्ताच्या अंतकरणात तो भाव वशित्व प्रगट होता. आणि वश झाल्याच्या नंतर तत्वावर तो भक्त आरूढ होत असतो. म्हणून या भागवताचं नाव आहे श्रीमद भागवत पुराण. श्री आहे, लक्ष्मी आहे, भाव आहे, गहन आहे, वशित्व आहे आणि तत्व आहे, असे ह्या पुराणाला नाव दिलं. या पुराणामध्ये भक्तीचं रहस्य आहे. ही भक्ती नावाची स्त्री द्रविड देशात जन्माला आली. हे आपले मूळ नाव आहे द्रविड. तुम्ही मोबाईल उचकून बघा, आता द्रविड देशाला काय नाव आहे तुमच्या लक्षात येईल. मोठाली मोबाईल आहेत तुमच्याकडे, बघत जा कधी कधी. ही भक्ती द्रविड देशात जन्माला आली.
थोड्या प्रमाणात तारुण्याच्या दशेमध्ये ही कर्नाटक नावाच्या प्रांतात आली, तिथून महाराष्ट्रात आली. महाराष्ट्रात या भक्तीला इतका सन्मान मिळाला, इतका आनंद वाटला, पण काय हिचा योग चुकला, ही गुजरातमध्ये गेली आणि गुजरातमध्ये भक्ती तोंडावर पडली. सर्वात मोठा अवमान गुजरातमध्ये भक्तीचा झाला, सर्वात मोठा. असं भागवत सांगते, मी नाही. मी सांगितलेलं पपेची माय ऐकायची नाही. तुम्ही कशी ऐकता? पपेची माय कळाली ना तुम्हाला? माझी बायको. तुम्ही कशी ऐकताल? कारण माणसांनी केलेलं वक्तव्य माणसं ऐकत नसतात. माणसं त्या माणसांचं वक्तव्य ऐकत असतात जो अधिकारी आहे, जो पुनीत आहे, जो सन्मानित आहे. त्याच्याकडे काहीतरी वशित्व आहे. वशित्व म्हणजे जादूटोना नाही, भाव आहे, भक्ती, रस आहे, शेवा आहे. कालांतरानं ती भक्ती, तो प्रांत सोडा. भक्तीला ज्ञान आणि वैराग्य नावाचे 2 पुत्र होते. तो प्रांत सोडा, ती खाली वृंदावनला आली आणि वृंदावनला आल्याच्या नंतर जर्जर वयस्क झालेली भक्ती एकदम तारुण्य दशेत आली. त्या भूमीची ताकद आहे. वृंदावन ही देवभूमी आहे. या देवभूमीत ज्या वेळेला भक्तीचं वास्तव्य झालं, इतकी एकदम लावलेला एखादा तृणांकुर असावा, त्याला वेळेला पाणी द्यावं, झाड असावं एखादं, आणि ते झाड असं प्रसन्नतेनं लहरी मारतंय, अशी ती भक्ती तारुण्याच्या भक्तीच्या महिमेत तिच्या प्रसन्नतेच्या लहरी देत होती. पण तिला दुःख एका गोष्टीचं होतं, तिचं ज्ञान आणि वैराग्य नावाचे पुत्र हे अत्यंत 100 वर्षाचे होऊन पडलेले होते. ज्या मुलांची आई 20 वर्षाची आहे आणि त्या आईचे मुलं जर 100 वर्षाचे असतील, ज्यांना बघणं दात नाहीत, केस पिकलेली आहेत, हात उचलत नाहीत, सुप्तावस्थेत पडलेली, काय आनंद वाटेल त्या आईला. पण त्या आईला एका महान संन्याशाची भेट झाली. तो 6व्या क्रमांकाचा संन्यासी आहे. त्या संन्याशाचं नाव आहे देवर्षी नारायण. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण भजवन नारायण 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 भजवन नारायण नारायण लक्ष्मी नारायण 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 लक्ष्मी नारायण नारायण सत्य नारायण 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 सत्य नारायण नारायण माता नारायण 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 माता नारायण नारायण पिता नारायण 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 पिता नारायण नारायण श्री नारायण 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 श्रीमन गोपाल कृष्ण भगवान. 6व्या क्रमांकाचा संन्यासी, त्या संन्याशाचं नाव आहे देवर्षी नारद. भेट झाली. आजच्या दिवसापर्यंत थोडे गहन विषय, उद्यापासून भक्तिरस गोड आहे. त्या भक्ती मातेनं देवर्षी नारदाच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला. कोण नारद? नवविधा भक्तीचं सूत्र ज्यांच्या मुखारविंदापासून या पवित्र देशात प्रस्थापित झालं, असे देवर्षी नारद त्या भक्ती मातेला प्राप्त झाले. या पवित्र संप्रदायात भक्तीला फार मोठी किंमत आहे. काहींनी ज्ञान उचललं, काहींनी वैराग्य उचललं. ज्ञानाला वाईट म्हणणार नाही, वैराग्यालाही वाईट म्हणता येणार नाही, पण भक्ती नसेल तर दोघायलाही किंमत नाही. मला एवढे श्लोक पाठ आहेत, हे झाला ज्ञानाचा अभिमान. मी मी दुसऱ्याच्या घरचं खातच नाही, हे झाला वैराग्याचा पोत्रटपणा. अरे ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे, ज्याच्या दारात तुळशी वृंदावन आहे, तो लोकाच्या बागाची छाटणी करतो असा गरीब व्यक्ती वारकरी. मी त्याच्या घरच्या घोगऱ्या पण खातो,
हे भक्तीचं टोक आहे. भक्ती नम्रता शिकवते, भक्ती वाकणं शिकवते. भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग. अहंकार माणसाला मातवतोय. तिळ मात्र जरी होयाभिमान, मेरू तो समान भार देवा. ब्रह्मांडाच्या मालकाला अभिमान सहन होत नाही, नम्रता पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. जगाचा मालक हा पैशानं जिंकताच येत नाही. जर पैशाने पंढरपुरातला मालक जिंकता आला असता, जर पैशाने काशीतला मालक जिंकता आला असता, तर पैशावाल्या लोकांनी भांडे घासायला ठेवला असता. बिलकुल सापड नसतं बारीक लोकांना. त्याचे पाय घाला मिठी, मोलने घे जग जेठी. हे भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. त्याचे पायी घाला मिठी, मोलने घे जग जेठी. त्याला पैशाची गरजच नाही. देवा कारणे भाव तस्मात. त्याला फक्त भाव पाहिजे, पैसे नाही. आणि पैसे कशाला मागन ते? पैसे तुम्हाला आणि मला किती द्यायचे हे त्याच्या बायकोच्या हातात आहे. पैसे द्यायचे कोणाच्या हातात आहेत? लक्ष्मीच्या. आणि लक्ष्मी कोणाची बायको आहे? त्याची. आपल्या बायका आपले पैसे चोरतात, तुमच्या पण चोरतात. तुम्ही फार मोठाले चांगल्या कपड्यात असले म्हणजे तुमच्या चोरीत नाहीत असा विषय नाही. एक जण म्हणला माझी बायको पैसे चोरीत नव्हती, नोटा बदलल्यावर कळाली. आणि कोणाकडे देईन बदलायला ती? होय का? नवऱ्याकडेच देईन. तिथे काय कोतवालाकडे दिले असतील का नाना? भाजीच्या निमित्तानं, बाजाराच्या निमित्तानं, दिवाळीला साड्या आणायच्या या निमित्तानं पण आपल्याकडून शिल्लक पैसे घेतात. पण कोणाला देतात? त्या अडचणीत कोणाला देतात? आपल्या नवऱ्याला देतात. मग माणसांच्या बायका माणसांचे पैसे घेऊन माणसांनाच देतात, तर देवाची बायको दुसऱ्याला कशी देईल? ती त्यालाच देईन ना. माणसामध्ये लाखात एखादी बाई असती, मालकाचे पैसे चोरून भावाला देते. अशी लाखात एखादी, ही ज्याला भेटली असेल असं समजायचं त्याचं नशीब ब्रह्मगिरीच्या पलीकडे झोपलंय. अशा शक्यतो इथे एकही बसलेलं नाही. उद्यापासून एखादी आल्यावर मग मी तिचं नाव घेईन. मला सांगा, ज्याच्या पत्नीकडे अर्थ भरलाय तो तुम्हाला पैसे कशाला मागेल? उलट तुम्हाला किती श्रीमंत करायचं ज्याच्या हातात, म्हणून त्याला पैशाची गरज नाही. त्याला फक्त भाव पाहिजे. ते पैसे घेत नाही आणि काम फुकट करीत नाही. पैसे याच्याकरता घेत नाही, पैसे त्याच्याकडेच आहेत. आणि फुकट करीत नाही याचा अर्थ त्याच्याकरता भाव. थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तर त्याला फक्त प्रेमाचा दुष्काळ आहे. असा तो ब्रह्मांडाचा मालक जर प्राप्त करायचा असेल तर भक्ती नव्हतून. भक्ती या शब्दाची व्याख्या नम्रता. नारदांच्या चरणावर भक्तीने नमस्कार केला. आपण ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो, सोपा गोष्ट बोलत, फार काय अहंकार घ्यायचा नाही उतरेश्वर बा. आपण ज्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो का, त्या संप्रदायाचं ब्रीद आहे एकमेकाच्या पाया पडणे. पंढरीच्या लोकांना पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पंढरीच्या लोकांनाही अभिमान. पाया पडे जना एकमेका, पाया पडे जना एकमेका, पाया पडे जना एकमेका. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. ताकद किती मोठी आहे बघा. त्या पंढरपुरातल्या मालकाचं ठिकठिकाणी वास्तव्य असेल. सप्तमोक्षपुऱ्या असतील, 12 ज्योतिर्लिंग असतील. भगवान शिवशंकर आणि विष्णू परमात्मा वेगळे नाही. हरिहरा भेद नाही नका करू, हे दोन्ही एकच आहेत. तुम्ही आम्ही तुकडे करायचे प्रयत्न करतो, ते कसे होतील? कारण भगवान विष्णूच्या डोक्यावर भगवान शिवशंकराचा अधिष्ठान आहे. पंढरपुरातल्या मालकाची टाळू चापून बघा. ज्याला महापूजा करण्याचा योग आलाय त्यानं पांडुरंगाची अशी टाळू चापून बघा. त्या टाळूवर भगवान शिवशंकराची पिंड आहे.
हे दोघे एकत्रित आहेत. तुम्ही आम्ही नालायक शंकेचे कांदे फोडितो, त्यातली त्यात तुमच्याकडे कांद्याचा तर आगरच आहे, पण तुमच्याकडे ओरिजिनल कांद्याचा आगर आहे, आमच्याकडे शंकेचे कांदे जास्त आहेत. विठाला कीर्तन नाही का, ते पक्वादामुळे असं झालं. ही भक्ती नम्र झाली, आणि जोपर्यंत माणूस नम्र होत नाही का तोपर्यंत कोण्याच क्षेत्रात मोठा होत नाही. प्रत्येक क्षेत्रात नम्रता लागते. 5 कोटीचं दुकान असावं, पण 5 रुपयाची वस्तू घेण्यासाठी कोणी आला की त्यानं पटकन गिऱ्हाईकासाठी उठावं. 5 कोटीच्या दुकानावर नाना रोजही लाख रुपयाच घ्यायला कसं येईल कोणी? 5 कोटीचं किराणा दुकान आहे आणि लेकरू राहिले, एक जणाच्या कडेला लेकरू आहे, त्यानं सांगितलं बाबा मला चॉकलेट पाहिजे. 1 रुपयाला भेटती ती. अरे माझ्या खिशात 1 रुपया, बाबा चॉकलेट येते ना. मग ते आजोबा त्या नातवाला घेऊन किराणा दुकानावर गेले, पण 5 कोटीचं दुकान आहे. ते म्हणलं दादा दुकानदार मला 1 रुपयाची चॉकलेट. काय चालला रुपड्या घेऊन? त्या म्हाताऱ्याच्या नातीचं लग्न होतं, 2.5 लाखाचा किराणा होता. नातू तिथं, अर हे दुकानदार फुगिरे म्हणले, हे रुपयाची वस्तू देत नाही. आपण तिकडे जाऊ, निफाडला जाऊ, पण याच्या दुकानावर वस्तू नको. हे एकदा हाणलेला टचका मरेपर्यंत वळ जात नसतो. हो, म्हणून कोण्याही क्षेत्रात व्यापार असो आणि राजकारणात तर कोणाच्या पुढे वाकावं लागतं. आमची गाडी उभी राहिल्यावर आम्हाला कोणी पाया पडून आम्हाला 10 रुपये देईल. यायची गाडी उभी राहिली की यायला कोणी वरबाडीत, तरी पण तुम्हाला वरबाडणाऱ्याला सुद्धा चांगलं म्हणावं लागतंय. याचंच नाव राजकारण. तुमच्याकडे नम्रता ठेवावंच लागते, प्रत्येक क्षेत्रात नम्रता. याच्या पलीकडे सांगू का, जीवसृष्टीतल्या प्रत्येक जीवाला विठ्ठलांना नम्रता लागते. झाडाला कळत नाही, झाडाला स्थान सोडता येत नाही, झाड इकडे स्थान सोडता येत नाही, त्या अर्थी इकडे तिकडे फिरत नाही, पण ज्या झाडाला फळं लागले त्या झाडाला वाकावं लागते. ते जर नाही वाकलं न उतरे शिरबा, त्याच्या फांद्या फाटाळून जातात. फळलिया तरुच्या शाखा. काय मालकाचं वाक्य, काय वजनदार वाक्य मालकांचं आळंदीतल्या. त्या सहज जमिनीकडे लवत असतात. हो, म्हणून मला असं वाटतंय माणसं देवानं माझ्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला मोठं करावं आणि त्यानं चांगल्या ठिकाणी वाकत जावा. तो कधीच लहान होणार नाही, कधीच लहान होणार नाही. याच्या पलीकडे सांगू तुम्हाला, नदीच्या पात्राच्या कडेला मोठमोठाली अंबाजीराव, चिंचाजीराव, लिंबाजीराव. अंबाजीराव कळतं ना, आंब्याचं झाड. लिंबाजीराव, लिंब्याचं झाड. हो, बाबळीन मावशी, चिंच काकू, चिंचेचं झाड. हो, सौंदड आजी म्हणजे शमीचा वृक्ष. पळसाजीराव म्हणजे पळसाचं झाड. हे मोठमोठाले झाड आहे. गोदावरीला पूर आला, बाबा तुमचे आश्रम गोदावरीच्या तीरावरचे मी बघितला, फार सुंदर आश्रम. काय समाधी आहेत तिथल्या महात्म्यांच्या. आज एका बाबांच्या जन्मभूमीची मंडळी आली, गोविंद बाबा. मला वाटते तिकडं नेवासा तालुक्यात गाव आहे, गोविंद बाबांची जन्मभूमी. तिथली मंडळी आली आज. मला मगाशी भेटली, आदित्य वगैरे आधी करून सोबत आलीत 5-7 माणसं. काय समाधी आहेत त्या समाध्यांकडे बघितल्याच्या नंतर असं वाटतं आपण प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन घ्यायलो, प्रत्यक्ष भगवान शिवजीचं दर्शन घ्यायलो. ते अधिकारी माणसं आहेत, अधिकारी माणसं, भरक्यांपासून लांब राहिलेली माणसं, भरक्यांपासून लांब राहिलेली निष्कलंक माणसं. त्या पवित्र गोदावरीला पूर आला, ही मोठी मोठी झाडं वाहत गेली. नाना का वाहत गेली? ही वाकलीच नाही. आणि गंगेच्या पात्रात बारीकशी झाडं होती, करंगळीसारखी बारीकशी, ती लव्हाळाची झाडं होती. पाणी आल्याच्या नंतर ही लव्हाळ वाकली आणि पाणी वसरल्याच्या नंतर पुन्हा ताईट उभी राहिली. पण त्या लव्हाळाच्या बारक्या पोरांनी विचारलं, दादा एकूण अंबाजीराव फार खपक्या होते. खपक्या शब्द तुम्हाला आमच्या मराठवाड्यातला शब्द आहे खपक्या. एकूण लिंबाजीराव फार टगे होते. त्या बुजुर्ग लव्हाळांनी सांगितलं, अरे हे गंजा मोठाले आहेत पण हे वाकत नाहीत रे, याच्यामुळे वाहत गेले, पैठणच्या धरणात वाहत गेले.
झाडाला सुद्धा नम्रता लागते आणि नम्रता ही भक्ती शिकवते. आणि त्या भक्तीला माझ्या देवर्षी नारदाची भेट झाली. कोण नारद? अखंड भजन करणारा संन्यासी. या मृत्यू लोकामध्ये भजनाला किंमत आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, भजन प्रमाय थोरपणा जाळा काय थोरपणा जाळा. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपणा जाळावे ते. भजनाला किंमत आहे. भजन नेमकं म्हणायचं कशाला माहिती आहे? भजन या शब्दाचा अर्थ चांगलं बोलणे. भजन या शब्दाचा अर्थ कोणाला न फसवणे. याचं नाव भजन आहे बरं. रात्रंदिवस टाळवाजीने रात्रभर काकडा करणे आणि दुसऱ्याच्या बागेतून जाताना 10-15 किलो अंगूर तोडणे. गेलं द्राक्षातच भजन. भजन ते ओंगळवाणी नरका जाणे नरका जाणे तुके नरका जाणे भजन ते ओंगळवाणी नरका जाणे चुकीन. भजन गोड म्हणायला स्वर सुंदर आहे, पाठांतर भरपूर आहे, दुसऱ्याचं हिचकायला. न करिता भार्या प्रपंचाची टवाळी, नाचली दिवाळी तुझी बारे. लग्न केलं नाही संसारिकाची धुवालाय, कसं त्याला पुण्यवान म्हणता येईल? नेसुनी भगवी लुगडी. मालकाचा पुरावा आहे तुका भरायचं. लय गोड लय गोड लय गोड. अरे तू भगवी लुगडी नेसली म्हणजे फार मोठा आहे. नाही, तू जर दुसऱ्याचा इचकीत असशील तो भगवा लुगडं नदीला गेले. शुद्धांतकरण आणि चांगलं बोलणे, चांगलं वागणे, दुसऱ्याला चांगला सल्ला देणे, हे सुद्धा भजन आहे. मुलाचं वडिलाचं जमत नसेल, वडील मुलामुळे त्रस्त असतील, कराड माऊली, आणि ते वडील तुमच्यापैकी कोण्या एक जणाकडे आले असतील आणि त्या म्हाताऱ्याचा मुलगा जर तुमच्या ऐकण्यात असेल तर तुम्ही एकच म्हणायचं, बाळ्या अरे 72च्या दुष्काळात बरबडे खाल्ले, मिलू खाल्ले, कण्या खाल्ल्या, आंबाळ्या खाल्ल्या, झाडाचा पाला शिजून खाल्ला आणि तुझ्यासाठी जमीन ठेवली. बापाला का त्रास देतो? तुमचं ऐकून जर मुलगा चांगला वागला आणि त्या बापाची सेवा केली तर 1 कोटी पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होतं. 1 कोटी. तुम्ही भजनच करा, टाळच घ्यावा, इनाच घ्यावा, ग्रंथच वाचावा, अशी काही गरज नाही. चांगलं काम करणे हे सुद्धा भजन आहे. एखादा बोर पाडला असेल अण्णा, विठ्ठल अण्णा, त्या बोरचं पाणी गोड असावं आणि ते पाणी परिसरातले लोकांनी प्यावा. 1 कोटी भागवत लावल्याचं पुण्य प्राप्त होते. ताकद आहे कर्मात, फार मोठी ताकद आहे, फार मोठी ताकद आहे. बस आली ती. भक्ती भजन शिकवते, ज्ञान या अहंकार वाढवते. भक्तीचं मर्मज्ञ रूप पंढरपूर, म्हणून एकमेकाच्या पुढे वागतात माणसं. उभी आहे तिथं भक्ती, उभी आहे विटेवरच्या मालकाची सेवा करण्यासाठी उभी भक्ती. या भक्तीला देवर्षी नारदांचा संबंध आला. नारदाच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला आणि भक्तीने विचारलं, महाराज हे पवित्र वृंदावन माझ्यासाठी गोड आहे, पण माझे मुलं वयस्कर आहेत, काय करावं? नारदाने असा गोड संदेश दिला आणि त्या संदेशाच्या देशाने महतीने भक्तीचे ज्ञान आणि वैराग्य नावाचे पुत्र टवटवीत झाले.
गोपाल कृष्ण भगवान की जय. असं या भक्तीचं, ज्ञानाचं, वैराग्याचं मूर्तिमंत स्वरूप वाङ्मयीन भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत पुराण आहे. हे पुराण व्यासांचं आहे. कोण व्यास? मुनिश्री पाराशरांचे पुत्र. बघा, या विश्वातलं जेवढं ज्ञान आहे, व्यास उचिष्ट जगत्रया. रघुनाथ बाबा एकाही महाराजानं म्हणायचंच नाही मी लय अभ्यासू आहे, माझ्याकडे फार विद्वत्ता आहे. तू केवढा जरी अभ्यासू असशील, किती जरी विद्वान असशील, पण तुझ्या अगोदर ही विद्वत्ता दुसऱ्यानं सांगितली, त्या व्यक्तीचं नाव आहे महर्षी व्यास. बापाची जहागिरी नाही आपल्या. व्यासांची जहागिरी आहे, व्यासांची परंपरा आहे. ते महर्षी व्यास पाराशरांचे पुत्र. आद्रिका नावाची एक देवांगना मृत्यूलोकात आली आणि मृत्यूलोकामध्ये ही आद्रिका नावाची देवांगना पवित्र जसा गोदावरीचा तट आहे आपल्या भारतामध्ये, आपल्या या संस्कृतीमध्ये 350 गंगेची वर्णी आली. त्याच्यापैकी 349 पवित्र गंगा आपल्या भारत देशात आहे आणि एक पवित्र गंडकी नावाची गंगा पंढरपुरातल्या मालकाच्या 7व्या अवतारातल्या सासरवाडीत, तिला नेपाळ नावाचा देश म्हणतात, त्या गंगेचं नाव गंडकी. बाकी 349 आपल्याकडे आहेत. किती भारत देश पवित्र आहे बघा. ज्या देशामध्ये 349 गंगा आहेत. उपगंगा सांगू तुम्हाला, उपनद्या 2734 आहेत. मोबाईल माझ्याकडे छोटा आहे तरी पण सांगतो, तुमच्याकडे मोठे आहेत, कधी कधी विचकी जाणं. मी सुद्धा मोठा घेईल अण्णा, पण आता नकोय, कशाला म्हातारपणी गाऊन घालायचा. आतापर्यंत लुगडं घालतं 90 वर्षापर्यंत आणि शेवट 2-3 वर्ष आयुष्य राहिल्यावर कशाला गाऊन, आता याच्यातच मारायचं. मी घ्यायला सोन्याचं घेईल नाना, माझ्याकडे भरपूर आहे बरं, काय ताण नाही, खूप आहे. यथेच्छ जमिनी माझ्याकडे, छान छान मस्त. शेतीचं उत्पन्न मला असं या माईकच्या ह्या वायरीसारखा बारीकसा पाईप आहे शेतीचा, सुंदर. मी शेती करतो पण चांगली. मला तुमच्या घराण्याचं एकच आवडत आहे, मी ज्या ज्या वेळेला काकांच्या घरी गेलो त्या त्या वेळेला काका मला शर्टवर दिसतच नाही, ते बनेलवरच असतील. माझ्या काळ्या मातीशी नाळ असलेलं हे कुटुंब म्हणून मला आवडते, म्हणून आवडते. पैशावाले मी खूप पाहिले, रावणाला ओव्हरटेक केलेली पाहिले, खूप पैशावाले पाहिले, खूप. 2734 गंगा. या भारत देशाची एक नाविन्यपूर्ण खासियत सांगतो डी.के. नाना. या देशाची 11 पद्धतीची जमीन आहे. जगात एक बी असा देश नाही की त्या देशात 11 प्रकारची माती आहे. 4, 3 आणि 2. एका देशात 4 प्रकारची, एका देशात 3 प्रकारची, एका देशात 2 प्रकारची, पण 11 प्रकार, 11 तत्वानं परिपूर्ण असणारी माती फक्त याच देशात आहे. म्हणून याच देशात 18 प्रकारच्या वनस्पती पिकतात. 18 भार वनस्पती पले फुले ओळाती नावित पोखर गंगा वाहती जागरे तुलसिया. राज्य राणी व संपाती योग सेविती सोहम जो जोर माळा ते मदान. मी सांगतोय म्हणून ऐकायचं नाही. 18 भार वनस्पती फुले ओळाती पोखरनी नदी गंगा वाहती ज्या घरी कुल स्त्रिया. 11 प्रकारची जमीन, 2734 उपनद्या, 349 पापशालिनी, पापनाश करणाऱ्या आणि डोकं भरून पदर घेणारी स्त्री ज्या घरी कुल स्त्रिया. राज्य राणी व संपत्ती या
देशाची सर्वात मोठी जडवड संपत्ती काय असेल ते या देशाची स्त्री आहे. भगवान प्रभू रामचंद्र या स्त्रीच्या पोटी, भगवान द्वारकाधीश कृष्ण परमात्मा या स्त्रीच्या पोटी, रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज या स्त्रीच्या पोटी, महाराणा प्रताप या स्त्रीच्या पोटी. या देशाला आधिपत्य, या देशावर आधिपत्य करून या देशाला बंधनातून मुक्त करणारी महान महानुभव या स्त्रीच्या पोटी, या स्त्रीच्या पोटी. चंदन है इस देश की माटी, चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. चंदन है इस देश की माटी, तपोभूमि हर ग्राम है, हर बाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम है. या देशातली प्रत्येक मुलगी देवी आहे, या देशातला प्रत्येक बालक राम आहे. राम इतकी पवित्रता आहे. माणसं कधी कधी एखादा 4-2 गोष्टी पाठ करणारा पुळक्या नालायक सुंबळ्या म्हणतो हा देश खतरे में, नालायका तो धोतर धुई कुठं कुठं भरलेलं इथं. या देशाकडे बघण्याची ताकद अजून कोणाची मायली नाही. इतका पवित्र देश, हिम्मत नाही भारत देशाकडे पाहायची कोणाची. नालायक लोकांनी पुढ्या सोडण्यात म्हणून माणसं घाबरतेत, वानर घाबरल्यावर. पाहता बिडालक काशी, बिडालक म्हणजे लांडगा आणि आजा म्हणजे शेळी. शेळीनं लांडग दुरून पाहिल्याबरोबर ती लपलपते. अशा काही नालायकाच्या पुढ्या सुटत्यात म्हणून माणसाची हृदय हलतात. टप्पर नाही या देशावर कोणाची चाल करायची. इतका देश आधिपत्यात आहे. संतांची भूमी आहे देश. पवित्र ते कुळ पवित्र ते पावन देश. जेते हरित दास जन्म घे, क्या बात है. जेते हरित दास जन्म घे, ती कर्म धर्म झाला कर्म धर्म झाला. जेते हरित दास जेते हरीचे दास, या देशात संतांची भूमी आहे. त्यातली त्यात महाराष्ट्र. सर्वात जास्त संत जन्माला आले महाराष्ट्रात. याच्या पलीकडे सांगू का, धर्मावर संकट आलं म्हणलेल्या नालायकांनी लोकांना नाव ठेवण्यापेक्षा आपल्या धर्मातले नीट करा, आपल्या चुका दुरुस्त करा. लोकांचं भरकं तोंड बघण्यापेक्षा आपण सकाळी पाणी नेलतं का ते पा. मूर्खपणाचं डोके. किती देश पवित्र आहे. एका महान महात्म्याचं वाक्य सांगतो, या देशातला मुसलमान वानर आणि डुक्कर खात नाही. या भारत देशातला मुसलमान वानर आणि डुक्कर खात नाही. धर्माला भीती सांगणारी नालायक डुक्कर वानर खातात, हे लक्षात ठेवा. भीती नाही दुसऱ्यांपासनं, टप्पर नाही दुसऱ्यांची. याच्या पलीकडे सांगू, अष्टादश संतांपैकी अज्ञान्यांचा माथा दुरुस्त करण्याची ताकद ज्यांच्या गाथ्यात आहे, तो गाथा श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांनी 5वा वेद केला. त्या तुकोबरायाची घोंगळी झटकायला मुसलमान होता. त्या मुसलमानाचं नाव होतं अनगड शफकी. ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह,
ला 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 ला. अंगडशा नावाचा फकीर तुकोबरायची कीर्तनात उभरायची घोंगडी टाकीत होता. काय ताकद या धर्माची, याच्या पलीकडे सांगू. याच भारत देशात एका राज्यात मोमिनाच्या कुळात एक साधू जन्माला आला. मोमीन म्हणजे अण्णा मुसलमान. त्या मोमिनाचं नाव आहे संत कबीर. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. पानं ऐकणाऱ्याच्या तांबुळ्याच्या कुळात, मोमिनाच्या कुळात, मुसलमानाच्या कुळात संत जन्माला आला. उत्तर भारतात त्यांनी वारकरी संप्रदाय नेऊन पोहोचवला. काय ताकद या देशाची. टप्पर नाही कोणाची गालबोट लावायची. आपण आपलं खळं सांभाळा. 4 महिने ज्वारीला पाणी घातलं, 4 महिने गव्हाला पाणी घातलं. काय दिवस लागतील मागं पुढे सांगायला. पुन्हा एखादा विचार करीन 4 महिने पाणी असतं का गव्हाला. माणसं भोकाडच बघतात काड्या घालायला. आणि पुन्हा म्हणतील बाळू महाराज म्हणून तुम्ही शेतकरी. गव्हाची मशागत केली, ज्वारीची मशागत केली, पण खरी किंमत गव्हा असती मावली खळ्याच्या टायमाला. अण्णा रास पडली आणि मग धाब्यावर जेवायला गेला. तवरक चट्ट्यानं खळ भरून नेलं. म्हणून आपल्या खळ्याकडे लक्ष ठेवा. आपल्या धर्मातली नालायक त्यांना सावध करा. हो. करणे पाखांड खंडन धर्माचे हेची आम्हा करणे काम. बीज वाढवावे नाम. आपल्याच जी पाखंडी 4 वाक यांना दुरुस्त करा. टप्पर नाही दुसऱ्यांची. काही म्हटले पोळी भाजीत असतील नालायक आपल्याला भीती वाजवून. पोळी वाजवायलीत त्या त्यांची पोळी पोळी. काय भीती नाही आपल्याला कोणाची. वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा सांगायचे, ज्या ज्या धर्मामध्ये अनिष्ट लोक जास्त जन्माला येतील, तो कुठलाही धर्म असो, त्या धर्माने दुसऱ्या धर्माला दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर त्याच धर्मामध्ये इतके हलकट लोक जन्माला येतील, त्याच धर्माचा बट्ट्याबोळ करून टाकतील. तुमची आमची जागीर नाही. आपल्या हातात आहेच का. बायकोला म्हणला उद्या साडी आणि झोपीतच मेला. अरे तुला बायको झाकायची अक्कल नाही, तू देश काय झाकू शकतो. उद्या साडी आणि म्हणणारा आज मरतो. आपल्या हातात आहे. 2.25 कोटीचं घर केलंय, वास्तुशांती झाली, सकाळी निरोप आला, घराचा मालक गेला. आपण काय सांभाळू शकतो. धर्म सांभाळायची ताकद त्याच्यात आहे. यदा यदा हि ग्लानिर्भवति अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे युगे. प्रत्येक युगात तो अवतार धारण करतो. लक्षात घ्या. अनिष्टाची संख्या वाढली, रयतेचा राजा जन्माला आला. धर्मसत्ता आणि राजसत्ता आपल्या देशात विश्व निर्माण झालं त्यावेळेस पासून आहे. कृता युगामध्ये रामराजे होते. महाराज कुलगुरू वशिष्ठ होते. द्वापार युगामध्ये कृष्णराजे, सांदीपनी महाराज आहेत. कलियुगामध्ये छत्रपती राजे, तुकोबाराय महाराज आहेत. कशी सत्ता चालत आली बघाय. किती नाविन्य. अत्यंत गोड सत्ता आहे. ज्या ज्या वेळेला अनिष्ट प्रकार होत असतो त्यावेळेला माझा विटेवरचा मालक कुठे ना कुठे अवतार घेतो, कोणाच्या ना कोणाच्या रूपात घेतो आणि मग त्याची सोय पाहत असतो. माझ्या भारत देशाचं संरक्षण करण्यासाठी या भारत मातेच्या या पवित्र मावल्यांच्या पोटी अशी काही वीर जन्माला आलेत. ते वीर माझ्या भारत देशाच्या 4ही बाजूने सीमेवर आहेत. 4ही बाजूने सीमेवर आहेत. ते माझ्या पवित्र देशाचे जवान
ज्याला तुम्ही आर्मी म्हणता, मिलिटरी म्हणता, या पवित्र देशाचा जवान, या प्रत्येक जवानाच्या अंतकरणात माझा राम असेल, माझा कृष्ण असेल, माझे ज्ञानोबराय तुकोबराय असतील आणि या देशाचं संरक्षण करण्याची ताकद त्यांच्यात आहे. म्हणून माझ्या 3ऱ्या क्रमांकाचे देव ते आहेत. त्यांना सुद्धा देव म्हणायचे. असो, या भक्तीच्या, रहस्याच्या, धर्माच्या, स्थितकला, वैराग्याच्या, ज्ञानाच्या मूर्तिमंत गोड अशा छटा, मूर्तिमंत भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची वाङ्मयीन मूर्ती श्रीमद भागवत पुराण हे व्यासांकडे अवगत झालं. दिलं कोणाला एवढं सांगतो आणि मग पूर्णविराम घेऊ. आजचा पहिला दिवस आहे. मला असं वाटत होतं काका पहिल्या दिवशी आपण 10-5 लोक आपणच असू, पण गिरगावच्या बाळ्यावर कृपा आहे सरस्वतीची. आम्ही ज्यांच्याकडे राहतो ते कोणाचं घर आहे काका? आमच्या काकांना विनंती केली नाना गोटू शेट मालपानी शेटनी की हो आलेत ना. ते म्हणले काका तुम्ही एवढं मोठं करायला आमच्याकडे महाराज मुक्कामाला थांबू द्या ना. ते विचारत होते सोय कशी करायची. काका जसे बनेलोर असतात ना घरी गेल्या तसा पठ्ठ्या बी बनेलोच असतो शेतात. आपण काम करण्यासाठी आलो. मी ज्या ज्या वेळेला लांब लांब काल्याला जातो ना, मान्यवरांना सांगतोय, सकाळी जर 5ला बाहेर पडलो असेल तो रोडवर मला सगळ्यात अगोदर पैशावालीत लोक दिसतील. मॉर्निंग वॉकला पैशावालीत माणसं. त्याला माहिती आपण नाही पळालो की झोपीतच मेलो. माफी मागतोय, तुम्हाला नाही म्हणायला, मी पैशावाल्यांना म्हणायला. तुम्ही धनवान आहात. तुम्ही पैशावाले कुठे आहात? धनवान आहात. म्हणून माझ्या असं लक्षात आलं, अरे अफाट श्रीमंती ज्यांच्याकडे ते 1 अकरा आणि 1-2 बोरा रोड जाम केलाय. मग बारकाल्या बुरकाल्यानं 10:30 वाजता काऊन दात घासायचं? तू काय मंत्र्याचा चुलताय का? 10:30 वाजता दात घासायला नाही, पळत राहायचं. कर्मभूमीवर आपल्याला झोपण्यासाठी आलो नाही. रघुनाथ बाबा एका व्यक्तीनं सांगितलं माझ्याकडे 500 कोटीची प्रॉपर्टी. मग हाणतो का म्हणलं आम्हाला? नाही म्हणे मी झोपणार. येडायच म्हणलं तू. झोपेनं आयुष्य वाढत नाही. झोपेनं जर आयुष्य वाढलं असतं तर आजगराची संख्या जास्त झाली असती. निद्रे आयुष्य वाढे मग आजगर काम रे. झोपेनं आयुष्य वाढलं असतं तर आजगर कशाला मिले असते? काम करत राहायचं, काम करत राहायचं. उलट मला त्या गोटू शेटनं सांगितलं आमचे 92 का 93 वर्षाचे वडील आहेत त्यांचे. ते अजून पूर्ण वाचतात. 18 अध्याय गीतेचे वाचतात, हनुमान चालिशीचे पाठ करतात, विष्णू सहस्रनामचे पाठ करतात. आता 92-93 वय आमचं झाल्यावर आमचे तर 4-5-5-5-6 श्राद्ध होतील त्या टायमाला. आपले सगळ्याचेच बरं, हे दोघं तिघं सोडून. हे कशावर माणसं एवढी होतात का माहिती का? हे सतत कार्यरत असतात. सतत ज्यांना पैशाची गंडलं आली का ती जास्त विलासी असतात. आणि विलासात गेलेला प्रत्येक व्यक्तीचा शेवट आहे. अध्यात्मात विलासी भोगवादी जो कोणी व्यक्ती असतो ना त्याचा शेवट आहे. कोणीही व्यक्तीत विलास हा चालत नाही. बघा ही मोठी लोक जी मोठी झाली का ही कमी झोपत होती. याच्याकरता ही माणसं मोठी आहेत. आमच्या मराठवाड्यावर निजामाचं राज्य होतं. निजामाकडे 17 आळशी धरून नेलते. आज त्यांची नाव आहेत हैदराबादला. 17 आळशी. एक जांभळी खालचा आळशी, एक जांभळीच्या झाडाखालचा आळशी. तो इतका आळशी होता, अशी सगळी जांभळं खाली पडलेली. जांभळं कळतात ना, तो शुगरवाले लोक जास्त खातात जांभळं. अशी सगळी जांभळं अशी काळी जोर पिकलेली जांभळांना, पण ते उचलून खात नव्हता. ते म्हणला मी असा झोपेल, तोंडात पडलं तरच खाईल. निजामाने त्याला उचलून नेलं. हो, या सगळ्या 17 लोकांचे फोटो लावले आणि 17 लोकांच्या फोटोच्या पुढे एक कपडा लावला, असा पडदा लावला. तर त्याचे ते मंत्री, महामंत्री, सुमंत्री अशा निजामाच्या लोकांनी विचारलं, सरकार हे ढकडाले बोले. ढकडाले म्हणजे झाकले ना. मला हिंदी येत नाही जास्त, कधी मधी घेत असतो. इधर से गाडी आई उधर से गाडी आई, गाडी चली गई मैं खाली राहिला. कधी कशी तोडकी मुडकी म्हणत असतो, जास्त काही येत नाही मला.
हे ढक डाले बोले हे लोगा. तर निजामानं सगळ्या मंत्री महामंत्र्यांना सांगितलं, आळशाचं तोंड सकाळी पाहिलं, गौहत्या समम पाप हा. काम न करणारा जर हरामखोर आपल्याला भेटला सकाळी सकाळी तर समजायचं गाय कापल्याचं पाप आपल्या बोकांडीवर पडलं. मग शक्यतो बिना आंघोळीचा पाहत जा, भांगारी असणारा. नसू द्या त्याला आंघोळ, पण ते भांगार जमा करायला. हे तुम्ही बिसलेल्या पेलेल्या ते रेल्वेच्या काठाला याला त्याला पोटरीला जमा करतात लोक. हो, काही काही नालायकानं जे वाढदिवस करतात का त्याच्या शिशा जमा करतात, काही काही करते ना, काही कुठे काही ग्राउंडला कोपऱ्या कापऱ्यात ते बिना आंघोळीचे पा, कारण ते कर्तव्यनिष्ठ आहे. पण आळशी माणूस बघायचा नाही. आलस्यम सर्व भयानाम यज्जायते पापाग्नम गौहत्या समम पापा नैवम गांजा कसम लिखितम. हे काय गांजा बनणाऱ्यांनी लिहिले का? आळशी कधी बघायचा नाही. हेट चल, आळशी तर लगेच काढून द्यायचा. चल निघ म्हणायचं, निघितून थांबू नकोस आपल्याकडे. त्याचे ते संस्कार पडत असतात आपल्यावर. मग घरात जे चित्र लावायचे का, घरात जे फोटो लावित असतात का, ते फोटो आदर्श संपन्न पुरुषाची लावायची. म्हणजे झोपेतून उठल्याबरोबर त्यांची चित्र बघायची. हो, त्यांची चित्र बघायची, आपल्यात ती ऊर्जा प्राप्त होत असते. हे मूर्ख नाही बघायची कधी कधी. संगन घडावा दुर्जनाचा. हो, दुर्जन अशुभ अशुभ न बोलवे वाचा, न घडावा दुर्जनाचा. पहाटे पहाटे वाईट बोलायचं नाही. मूर्खाला आळशाला सकाळी बघायचं नाही. हा शास्त्र. चला, हे अष्टादश, हे कलश पुराण आहे. हे पुराण व्यासांची संपत्ती आहे, व्यासांचं मनोगत आहे. ही संपत्ती द्यायची कोणाकडे? कोण व्यास? आद्रिका नावाची देवांगना. ही मृत्यूलोकात गंगेच्या तीरावर फिरायला आली. इथपर्यंत आलतो आपण. त्या गंगेच्या तीरावर ऋषी मुनी योगी जपी तपी सकाळचं अनुष्ठान करत होते. नामधारक जप नामस्मरण करत होता, भजन करत होता, जपी जप करत होता, तपी तप करत होता. कोणी अनुष्ठान करत होतं, काही वेदाचं अध्ययन. चिन्मगयदि भय संगद सुदय निकालति भयतति निमकृत जाय वश्निर भयतति नामति छंद मुग्ध भया भय जायन्ति जाश्वनिला भय सकल सुदा कालत्रय भय छंद जिति वैष्णो यदि भायतो द्वापारेंच सकल स्थिता कलोच भवतति सकल सुदायनि निमकृत गन्ति जायन्ति जग्निरि सकलति सुदाति भास योगां परभय छिन्न जना मुक्तं मुक्तं सकलति भास दैवीं सकलं जनो जना गंगोदक भय व्याल सुधा छंद पराभय जायन्ते छंद पराभय जायन्ते छंद पराभय जायन्ते. जप करू लागले, कोणी वेदाध्ययन करू लागलो. पण ही आद्रिका नावाची देवांगना ही स्वर्गातली संपत्ती होती. हिने पाहिल्याच्या नंतर बऱ्याच लोकांना अडथळा झाला. वेगाच सांगतो, ऐकत नाहीये. शक्यतो पुढारी लोकांचे महाराजांचे मिनिटं मोठे असते, पण मी आज जरा बारीक करतो. सगळ्या लोकांनी सांगितलं, बाई तू या गंगेच्या तीरावर पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर फिरते. ती म्हणे मी आनंद घेते. तू आनंद घेते, पण आम्ही मातीत जातो ना. तू असंही दुष्कर्म करू नकोस ना. पैठण मधले मालक काय माझ्या मालकाचा प्रताप असेल म्हणून यांच्या सानिध्यात जास्त नको म्हणले. कशातच नको, यांच्या सानिध्यात जास्त. ज्याला व्यापारात मोठं व्हायचंय त्यानं स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक बाईला देवी म्हणावं. ज्याला परमार्थात मोठं व्हायचंय स्वतःची पत्नी सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला देवी म्हणावं. आणि देवीची पूजा कोणी कोणी असती? दुरून दुरून नमस्कार करायचा कोणत्याही क्षेत्रात. हो, परमार्थ करायचा असेल यांना दुरून नमस्कार. व्यापारात मोठा असेल ताईबाई काकू दुरून नमस्कार. राजकीय क्षेत्रात मोठं व्हायचं असेल दुरून नमस्कार. लय मोठा राजा होता एक. त्या राजासारखा श्रीमंत राजा पृथ्वीवर येणे नाही. एक त्या राजासारखा गुंड जगात दुसरा कुठलाच गुंड नव्हता. ज्यानं पंढरपुरातल्या मालकाची पत्नी पळून न्यावा. ते लहान गुंड असेल, सामान्य गुंड असेल. ज्यानं 33 कोटी देवता कामाला लावा ते सामान्य गुंड असेल. ज्याच्याकडे 9 ग्रहाच्या पालथ्या पायऱ्या होत्या तो सामान्य गुंड असेल. ज्याच्याकडे संपत्ती किती होती सांगू?
सोनियाची पुरी समुद्राचा वेडा समुदाय गाडा राक्षसाचा मागे पुढे सांगतोय पाषाण परीस भूमी जाबुनंद त्याच्या नगरीतले सगळे दगड परीस होते पूर्ण नगरी सोन्याची होती काय वैभव असेल त्याचा समन ब्रह्मदेवाचा होता धातया म्हणजे ब्रह्मदेवाशी संबंध होता त्याचा एवढा मोठा श्रीमंत रावण बायका किती होत्या 80 सहस्र सुंदरा कामिनी माझी मुख्य राणी मंडळ 80,000 बायका एकच नाही एकीलाच मोटरसायकलवर बशीत आणि फिरून येत ब्रेकरवर पडीन घरी आल्या म्हणलं आता जेवायला वाढ गडी म्हणला कोणाला तिला म्हणालो ती मागच पडली ब्रेकरवर एकाच मेन कापडी तिला इतका जपायला आणि एकीलाच फिरायला 80,000 किती सुंदर वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे आपल्या बायका सुंदर दिसण्यामुळे दागिने घालतात दागिने रावणाच्या पत्नीची विनंती करीत होते दागिन्याला मंडोदरीच्या त्वचेचा स्पर्श झाला की दागिने 24 कॅरेट होत होते हे माम भवो दुष्कृतो दूषितो भय जायते नाम तनुगंधाम भय व्याप्ती लंकेशो यद्धर्मकांतयो नैवम गांजा कसम लिखितम फार मोठ्या माणसाचं वाक्य उत्तरेश्वर बुवा बाबाजी चार रावणाच्या पत्नीच्या तनुगंधा त्वचेच्या गंधानं सुगंध तेजत सोनं तेजस्वी होत होतं इतकी सुंदर तरी जगाची मालकीन आणली आपटू हाणला पंढरपुरातल्या मालकान दुपारी आपटू माझ्या वाक्यावर या ज्याला राजकारणात मोठं व्हायचंय त्याने यायला माय म्हणायचंय आपली बायको सोडून रावण या अंकात फसला हेच खेळ रावणाचं आपल्याकडे आहेच काय परमार्थात मोठं व्हायचं होतं जगाला निर्माण करणारा विधाता वेदार्थाचा गोवा कन्याभिलाष वेदे नाही आईसे सांगितले ब्रह्मदेव तिथं फसले राजाश्रयो तिथी मंडित भययो अमरपती भय जायंते शचीपती भयपती पुरंदराना शचीपती भयपती पुरंदराना जयंती जयंतो सुतो भया जयंती जयंतो सुतो भवा जयंती जयंतो सुतो तो पुरंदर इंद्र शची त्याची पत्नी जयंती त्याची कन्या जयंत नावाचा पुत्र आपल्या भारत देशात मंत्र्याला 2 पद असते तसं तर एकच असते लागड जर मंत्री असेल तर 2 घेते शक्यतो मंत्र्याला पद किती असते ना 1 पण 222 पद आहेत असा जगात एकच मंत्री त्या मंत्र्याचं नाव होतं इंद्र एका ऋषीच्या पत्नीकडे बघितलं भग नावाचा रोग झाला इंद्रा पडली भग जगाला तेजस्वी शीतल प्रकाश तेजस्वी नाही चुकून बोललो जगाला शीतल प्रकाश देणारा चंद्र ज्या महात्म्याकडे शिकला त्या महाराजाच्या पत्नीचं नाव होतं तारा तिच्यावर अतिप्रसंग केला थुत्तर काळ झालं त्याचं नाव चंद्र डाग लागला त्याला माऊली त्याचं थुत्तर काळ झालं हे निशापती तो एकम कामिनी भवती जायते यत्लम पटाना सकलाना आनन पुटोती भग्नाना पुराण सांगते पुराण 27 वर्षापूर्वी पाठ केले ना नाही मेमरी कार्डात डाटा आहे जिच्या बापानं चूक केली तिच्या पोरीची कृपा आहे माझ्यावर जिच्या बापानं चूक केली त्या चूक करणाऱ्या बापाच्या मुलीची कृपा आहे ब्रह्मकन्या सरस्वती तिच्या कृपेने मेमरी कार्डात डाटा आहे अहो 250 शिव्या पाठ येतात येत नाही अजून कोणाला तो भाग सोडून द्या मला द्यायचं कामच नाही पडलं गाणे तर विठ्ठलांना 200-250 पाठ असतील तुम्हाला परीक्षात पाहायचे असेल तर उतरल्या माझ्याकडून 1-2 विचारा तुम्ही ते गाणे विचारणार नाहीत म्हणा गाणे पाठ कशी झाले माहिती आहे का शिव्या ऐकून पाठ झाल्या
लहानपणी, आणि गाणे पाठ झाले ऊसाच्या ट्रॅक्टरवाल्यामुळं. हे जरा शिल्लक शहाणपणा करते. गाण्याच्या नादात मुंडकच कारखान्यात घेऊन गेला, ट्रॉली मागच उलटिली. असा जर शेतकऱ्याचा ऊस कोणी रस्त्यावर पाडील, तो ट्रॅक्टरचा ड्रायव्हर त्याच्या 42-43 पिढ्या ट्रॅक्टर चलित्या. इथं कोणी असेल ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरचा बाप तर त्यानं पोराला नीट सांगा. भाषा जरा मला कडक आहे माझी मराठवाड्यातली. तुम्हाला आणा नका आणू, तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव. मी काय मागे लागे नाही. मला पंढरपुरातल्या मालकानं असा पाईप दिलाय, त्याच्यामुळे मी काय नाही. एखाद्यानं 4-2 हजार जास्त घालावं म्हणजे मी नालायकाच्या अंडरविली धुणारा नाही आणि धुणाराही नाही. जो ट्रॅक्टरचा ड्रायव्हर ज्या शेतकऱ्यानं रात्री बेरात्री सरपंच काढ्याचा विचार न करता हातात बॅटरी नसताना जे ऊस मोठा केलाय, लेकरासारखं त्याला पाणी घातलंय, तो ऊस जर ट्रॅक्टरचा ड्रायव्हर व्यवस्थित शेतकऱ्याचा कारखान्यात नेत असेल तर त्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरच्या 3ऱ्या पिढीत तहसीलदार जन्माला येणार. चांगलं काम करायचं. अहो परमार्थ आहे. चांगलं वागणं हे हजारो यज्ञाचं पुण्य प्राप्त होते. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, कामातच देव आहे. सावता महाराज पंढरपूरला गेले नाही. पंढरपुरातला मालक सावता महाराजाकडे आला. सावता महाराज निष्ठेनं शेती करत होते. सजन नावाचा कसाई मास शिकित होता. मास 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 त्याचा मासाचा धंदा होता, पण इमानदारीचा होता. त्याला पंढरपुरातला मालक सजन कसाया एक लागे मास. आपण कापूस शिकतो पाणी टाकून. तुमच्याकडे कापस नाहीत, आमच्याकडे जास्त कापस आहे. काही चुका करूनच शिकायचं. त्याचं फळ कसं चांगलं भेटेल. चांगलं चांगलं असतं. प्रत्येकानं चांगलं चांगलं केलं पाहिजे. एखाद्याचा काटा असेल त्याच्या काट्यात फटा. तू आज चांगलाच काटा काढी ना. तो काटा तू काट्यात बट्टा करू नको, काट्यात पाप करू नको. काटा काटाच काढीत असतो माणसाचा. नैतिकता, चांगलं वागणं हा फार मोठा परमार्थ. चला त्या बाईला सांगितलं, बाई तू का त्रास देते. ऐकत नव्हती. शेवटी शाप दिला, तू या पाण्यातील माशी म्हणून जन्म घेशील. माफी मागितली. 12 तास माशी आणि 12 तास स्त्री. वेगाच सांगतो, एका राजाची धर्मपत्नी म्हणून जन्माला आली. लग्न झालं. तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लाभस्तेषां जयस्तेषां कुदस्तेषां पराजय हो. थोडंसं सुंदरसं लग्न झालं. पण भानगड अशी झाली, 12 तास स्त्री आणि 12 तास माशी. 12 तास एका राजाची धर्मपत्नी आणि 12 तास एका पाण्यातला मीन म्हणजे मासा. तया पासाव गर्भ संभवती. आणि मग गर्भ वाढला म्हणून बापोटा. पण एक धिवर एक भोई मासे पकडण्यासाठी आला. त्याच्या जाळ्यात त्या दिवशी तीच मासा पकडला. तोच मासा घरी नेला. त्या माशाचं विच्छेदन झालं. त्याच्यातून 2 रत्न जन्माला आली, एक कन्यारत्न आणि एक पुत्ररत्न. वेगळाच सांगतो. कालांतराने या राजाच्या कानावर वार्ता गेली, आपली पत्नी कुठे. नंतर त्या भोयाचा मिलाप झाला, त्या कोळ्याचा, माशा पकडणाऱ्या कोळ्याचा. त्यानं सांगितलं, राजे साहेब एक मासा सापडला. त्या माशाच्या पोटात एक मुलगा आणि मुलगी सापडली. राजानं सांगितलं ते माझा आहे. पण भोई हुशार होता. म्हणजे राजे साहेब तुम्ही बलशाली आहात, तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही हिसकून घेता, पण हे चुकीचं आहे. ती माझी संपत्ती आहे. राजा म्हणला, अरे माशा पकडणारा तू मला शिकवतो. ऐका म्हणे, एका शिकाऱ्याने एकाच्या डाळिंबाच्या द्राक्षाच्या बागेमध्ये वाघूर लावली. वाघूर कळती ना, ते सशे वगैरे पकडायची वाघूर असते. वाघूर लावली आणि द्राक्षाच्या बागातून त्यानं 4 सशी पकडली. सशी तर कळतील ना, नुसते माहीत असते मावली नाही का. नुसते माहीतच असते ना, मला करीत ना तुम्ही. सशी पकडली 4. नाना ती जिवंत सशी त्यानं त्या खऱ्यात टाकली. खरं म्हणजे भोयाकडे एक असतं आणि शिकाऱ्याकडे खरं असतं. खरं त्याला म्हणते मधात टाकल्यावर मरत नाही. एक खरं पाण्यात असतं. जिवंत माशी पकडायची आणि त्याच्यात टाकायची. बाहेर जाता येत नाही पण मरत नाही. मधात पाणी घुसतं बघून बाबा, त्याच्यामुळे त्याला खरं म्हणते. त्या खऱ्यात टाक.
पण त्या द्राक्षाच्या बागाला म्हणला, ए ओराय आपले सशी आहेत. बरं खरं सांगा, जमिनीत याच्या पकडी सशी याची आहेत का? बागा असेल याची, जमीन याची, पण सशी याची नाहीत ना. तो सशी धरणारा शिकाऱ्याला तो काय म्हणे, याच्यातले 2 मला दे, 2 तू घेऊन जाय. ते म्हणलं सकाळपासून दिवस गेला राव, 4 पकडे तर याच्यातले 2 घेतले म्हणलं कसा मेळ टाकायचा, 2 घरी न्यायचे तर 2 इकायचे. त्या सशी धरणाऱ्यानं 4 सशी सोडले आणि द्राक्षाच्या बागावाला म्हणलं घ्या तुमचे, आता धरता येतात काय याला? होय काका, तुम्हाला कशी धरता येतील गळ्यात माळ घातल्या? त्यानं धरल्यावर म्हणायचं आमचे, आणि त्यानं सोडल्यावर आपल्याला धरता येतात का? माळ करायला कशी जवळ येते सशी? मग पाण्यातील संपत्ती दैवी संपत्ती तुमची नाही ना. या विश्वावरली संपत्ती दैवी तुमची नाही ना. ती राजाने सांगितलं भोई पण हुशार आहे, याच्यातलं कोणतं देतो? भोई हुशार होता, त्यानं मुलगी नाही दिली यांना, मुलगा द्याला. आता शासन सांगते भ्रूण हत्या रोखा, मुलींना पोटात मारू नका. हे 4-2 पुस्तकाची पानं शिकणाऱ्या सुंबळ्या होत. 10,000 वर्षापूर्वी आमचं भागवत सांगते मुलीला सांभाळा. तुम्ही आत्ता सांगता पगारी घेऊन. काय भोई हुशार असेल, त्यान मुलगा द्याला, मुलगी नाही देणार. राजा म्हणे का रे तू मूर्ख आहेस की काय? तू मुलगी द्यायला पाहिजे होती, मुलगा तुला ठेवायला पाहिजे होता. तुला सांभाळेल ना म्हातारपणा. डोकं खराब आहे म्हणलं राजा तुमचं. आता भोई होतं ते काय लाव जाऊ बोलून, तुला कळत नाही म्हणलं राजा काही. काय झालं म्हणले, का मुलगी ठेवली? मुलगा एकाच कुळाचा झेंडा लावतो, मुलगा एकाच कुळाचा झेंडा लावतो. चांगला झाला तरी बापाचाच सन्मान आणि वाईट वागला तरी बापाचाच अपमान. मुलगी चांगली वागली तर दोन्ही कुळाचा झेंडा लावते, माहेरचा लावते आणि सासरचा लावते, आणि खराब वागली तर दोन्हीला बुश करते. हे बी वाक्य नीट लक्षात ठेवा. म्हणून ते हुशार होतं, त्यानं मुलगी ठेवली. बरं, मुलं आणि मुली व्हायच्या जर आपल्या हातात असते तर आपण काय होऊ दिलं असतं? तुम्हाला बाळू महाराजाची शपथ आहे, कर बोला. मुलं ना, बरं ठीक आहे. सगळेच म्हणले जर आपल्याला मुलंच पाहिजे तर आपल्या पोराचे लग्न कोणासोबत केले असते? शेळ्या संघ, म्हशी संघ, कोणी मुली होऊ दिल्या असत्या का? नाही. हे होऊ देणं कोणाच्याच हातात नाही. बरं, डॉक्टरच्या हातात नाही, कोण्या वैद्याच्या हातात नाही, हे सगळं विधात्याच्या हातात आहे. दान दाने ब्राह्मण मागे पुढे म्हणतोय, अन्नदाने द्रडायुसी उदक दाने सदा सुखी. अन्नदाने द्रडायुसे उदक दाने सदा सुखी. ज्या घरात अन्नदान होतंय त्या घरातल्या लोकांना आयुष्य प्राप्त होते. ज्या घरात पाणी दान मिळतंय, द्रव्य पाणी, त्या घरातल्या लोकांना सुख प्राप्त होते. याच्या पुढचा प्रभेद सांगतो, उदकोर अन्नपूर्णे तत शांती मुच्यतो यतो कुलानाम हिताय चायम भोक्तव्य जठरा नलो नितृप्ता वसाव पुण्यम कुलाति संपन्न. खाली येऊन सांगतो याचा अर्थ, ज्या कुळात सर्वसामान्यांना भाकरी भेटतात, ज्या कुळात सर्वसामान्यांना भाकरी भेटतात त्या कुळातल्या लोकांना कुळातल्या लक्ष्म्या भेटतात. ज्या कुळात गोरगरिबाला अन्न भेटत नाही त्या कुळातल्या लोकांना त्यांच्या कुळातल्या बायका भेटत नाहीत. विठ्ठला विठ्ठल. कीर्तनावर लक्षात येते, तिकडे बोलायची सवय लागली नाही. म्हणून आपल्या घरात श्रीमंत जेवण्यापेक्षा गरीब जेवला पाहिजे, म्हणजे आपल्या लेकरांना कुलवान बायका भेटतील. आपण जर श्रीमंताला जीव घातलं, गरीबाला नाही जीव घातलं, तर आपण कमवलेली संपत्ती मूर्खांच्या ताब्यात जात असती. कुलहीन, क्रियाहीन, क्रिया नष्ट लक्ष्मी त्या घरात येत असते. म्हणून सदाचारी आपल्या घरात अन्नसूत्र व्हावं. असो, कालांतराने हे कुळ पवित्र आहे. ती कन्या एके दिवशी नाव हाणण्याकरता बसली. त्या नावेमध्ये एक व्यक्ती बसला. त्या व्यक्तीचं नाव होतं पाराशर, आणि पाराशरांचं त्या मुलीसोबत लग्न झालं. तिचं नाव होतं मच्छगंधा. दुर्गंधी अंगाची येत होती, दुर्गंधा म्हणजे मच्छगंधा. तिच्या अंगावर संचार केला पुष्पाचा, फुलांचा, मंत्रजल टाकलं, तिचं नाव पडलं योजनगंधा.
आणि तत्वनिष्ठाच्या भयव्याप्तीमुळं तिचं तिसरं नाव ठेवलं सत्यवती. मच्छगंधा, योजनगंधा आणि सत्यवती हे 3 नावं यांच्या पतीचं नाव पाराशर. आणि या पाराशरांना या सत्यवतीपासून पुत्र झाले महर्षी व्यास. व्यासांचं एका वटिका नावाच्या स्त्रीशी लग्न झालं आणि वटिकेपासून एक दिव्य बालक जन्माला आला. त्या बालकाचं नाव होतं मुनिश्री शुकाचार्य महाराज की जय. वटिका नावाच्या स्त्रीशी सुखदेव जन्माला आले. त्या आईच्या पोटात 12 वर्षे. ब्राह्मणाचे पोरे एका खेळाशी भ्याले, 12 वर्षे लपाले रे. कापत कापत बाहेरी आले, नागवेची पळून गेले रे. ऐक खेळिया तुला सांगतो, जाणून खेळी खेळे रे. ऐक खेळिया तुला सांगतो, जाणून खेळ खेळे रे. 12 वर्षाच्या नंतर जन्म झाला. नाव ठेवलं शुकाचार्य. शुक नाव का ठेवलं 5 मिनिटात सांगतो आणि मग आपण पूर्णविराम करू. किती वाजले? ठीक आहे. आजच्या दिवसापर्यंत जास्त त्रास नको लोकांना. उद्या वेळेत 10ला सुटला नाही का? शुक नाव का पडला असावा? शुक म्हणजे पोपट आहे. आपल्याकडे कुठे कुठे भागवत लावल्यावर ते प्लॅस्टिकचा पोपट अडकू देत. हो, हाणायलाच पाहिजे बसायची जागा. अरे त्या पोपटाचा आणि भागवताचा काय संबंध आहे? असे 2-3 पोपट अडकित. अरे हे पोपटे काही बी खाते. पोपट हा दिसायला गोड पक्षी पण चांगलं खात नाही बरं. पोपट सोयाबीनवरच्या आळ्या खातो, कापसावरच्या आळ्या खातो, कोण्याही पिकावरच्या आळ्या खातो पोपट. आणि पोपटाच्या जिभेला अर्घ्या नावाच्या काडीनं 6.25 महिने जर असं घासलं, 6 महिन्याच्या पुढं सांगतोय, तर 9 महिन्याच्या आत 6 ते 9 महिन्यापर्यंत त्याची जर जीभ घासली तर नाना तो पोपट म्हणतो, या बाळू महाराज तुम्हाला राम राम आहे बरं का, या बसायला गादी टाकली, असा बोलतो पोपटे. कधी काही बी खातो. काही न खाणारे 6 पक्षी येतं, त्याच्यापैकी एक राजहंस आहे. सांगता पुरावा एक. कावळे ढोपारा कंकरा तिरा, कावळे ढोपारा कंकरा तिरा. राजहंस तारा राजहंस तारा मुक्ता ते फक्त मुक्ताफळ खातो. कावळे ज्या जनावराचं चांद पडलं तिथलं रक्त पेतात. कावळे ढोपरा कंकर तितिरा. तितीर नावाचा पक्षी खरे खातो. एक हिंदी म्हण आठवली मला, हे आपल्याला बसून बसू. तितीर पंछी कंखर खाये, उछे न छोड़े का, घी शक्कर खाने वाले क्या जाने राम. खरे खाणारा तितर नावाचा पक्षी विहंगम प्रपटले, कामाशी व्याहाळे, तितीर नवाळे काम झोंबे. खरे खात ते, हे फक्त मुक्ता फळाचा चारा खात. पोपट काही खाणार आहे. या पोपटामुळे शुकाचार्यांचं नाव नाही, याचं वेगळं कारण आहे. पांडवाच्या यज्ञामध्ये मुनिश्री शुकाचार्यांनी देहांतर केलं. च्यूत तरू, च्यूत म्हणजे आंबा, तरू म्हणजे झाड. आंब्याला संस्कृतमध्ये च्यूत तरू म्हणतात. या आंब्याच्या झाडाच्या फांदीवर एक पोपट बसला होता आणि शुकाचार्यांनी स्वतःचा देह त्याला दिला आणि त्याचा देह आपल्याला घेतला. आत्मा स्वतःची स्वतःला ठुला. मोबाईलची बदल केली नाना, फक्त कार्ड ज्याची त्याला ठुलं.
मोबाईलचे कार्ड बदलले होते, कोणाचे कोणाला फोन येते ना. मोबाईल बदल, शरीर बदललं आणि पोपटाच्या रूपात पांडवाच्या यज्ञातला प्रसाद घेतला. कारण ब्रह्मवेत्याच्या लक्षात होतं, 4 ब्रह्मवेत्यापैकी एक ब्रह्मवेत्ता जन्माला आले शुकाचार्य वटिका मातेच्या पोटी. आणि लक्षात घेतलं आपण त्या यज्ञात जर अवमान झाला तर प्रसन्नपणाने यज्ञ करणाऱ्या लोकांना शाप प्रदान होईल. म्हणून आपण काय करावं, आपण विहंगमाच्या रूपात प्रसाद घ्यावा. पांडवाच्या यज्ञामध्ये अधिकारी लोक जेवत होते. अधिकारी लोक जेवल्याच्या नंतर त्यांच्या पंत्राळी उचलायला पंढरपुरातला मालक होता. ज्या पंत्रवाळीला पंढरपुरातल्या मालकाचा हात लागला ते अन्न कसं होईल, तो महाप्रसाद आहे. आणि तो महाप्रसादाचा एक भाताचा शीत या सुखरूपी आत्मा सुखांचा आहे. आत्मा हा ब्रह्मवेत्याचा आहे, शरीर पोपटाचं आहे. म्हणून तो भाताचा शीत ग्रहण केला. तो स्वर्गातली घंटा वाजत होती. पांडवाच्या यज्ञात एका पंक्तीला 43,832 लोक जेवत होते. पांडवाच्या यज्ञात एका पंक्तीला 43,832 लोक जेवायचे. अशा दिवसाच्या 14 पंक्ती होत्या. 43,832 गुणिले 14, 1 वर्ष 53 दिवस यज्ञ चालला. साखर किती लागली असेल घरी गेल्यावर मोजा. इथं कशाला घाम यायचा एखाद्याला. एवढे एक पंगत, अशा 14 पंक्ती उठल्याच्या नंतर एकदा अशी टनकन घंटा वाजत होती. घंटाच बंद होत नाही. मोहन धर्मराजाने पंढरपुरातल्या मालकाला विचारलं, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला, ही घंटा सारखी का वाजते? तर माझ्या विटेवरच्या मालकानं सांगितलं, धर्मराज कोणीतरी ब्रह्मवेत्ता पंक्तीत बसलाय. अख्ख्या पंक्तीला गंध घेऊन परत होते. आता पक्षी माणसाच्या पंक्तीत कसं बसेल? पात्र उचलून टाकायला ज्यावेळेला प्रभू गेले त्यावेळेला पंत्रावळी पोपट बसला होता. धावा धर्मा, धावा धर्मा, धावा धर्मा, धावा, पळा धर्मराज, पळा धर्मराज. गंधाची वाटी घेऊन आले. गंधास्पांतु चंदनंच महत्पुण्यम पवित्र पापनाशना विलेपन सुरसृष्टा सर्वास्थित जाय ब्रह्मवेत्ता सदा पुनितो भयव्याप्ती हा नमस्कारम करोमी. धर्माने गंध शिंपडला, नमस्कार केला आणि पोपटानं उड्डाण केलं. जाता जाता त्या पोपटाला पोपटाचं शरीर दिलं आणि स्वतःचं शरीर आपल्याला घेतलं. पण पोपट फार हलकट होता. रघुनाथ बाबा तो पोपट फार हलकट होता. त्यानं सांगितलं, महाराज माझ्या शरीरामुळे तुम्हाला पांडवाच्या यज्ञातला प्रसाद भेटला, मला काय देता? मला अजून पुरावा सापडला नाही, पण चांगल्या माणसांचं सांगतो. मी 6 श्लोकाचं वाचून ऐकून सांगतो. फक्त 6च. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माझ्या वाचनात 6 लोक आले. त्या 6 श्लोकाचं ऐकून सांगतो, बाकी पूर्ण वाचून सांगतो. त्याच्यापैकी ज्या धर्मराजाने गंधात एक भोगाचा प्रकार आहे अष्टगंध, म्हणून निष्ठावंत वारकरी गोपीचंद आणि बुक्का लावतात. आपण जराशे भोगवादी वारकऱ्यात येतो म्हणून आम्ही अष्टगंध लावतो. अष्टगंध वाईट नाही, भोगाचं लक्षण आहे. तो गंध शिपळला, त्याची चोच लागली. त्याच्या मानावर गंध पडला, मानेचा पट्टा लागला. धराम धरेषु पुनितय कालम तृणांकुरा भवरूपेश नटया. या धरणी मातेचं रूप तुला प्राप्त होईल असा त्याला आशीर्वाद दिला. आणि दुसरं सांगितलं, त्वमाम देही ममेय देहो प्रसादे गृह्यं सर्वास्थिताया नामने शुकाना महेतु नामने, नामने शुकाना महेतु नामने. काय म्हणले भगवान ब्रह्मवेत्ता? अरे तुझ्या शरीरामध्ये मला प्रसाद ग्रहण करण्याकरता भेटला. त्वम नामने शुकाम, तुला या शरीराला सुख म्हणतात, म्हणून कालांतराने मला सुद्धा शुक नावाने आमंत्रित करतील. म्हणून मुनी श्री शुकाचार्य महाराज की. आणि ही संपत्ती व्यासांनी आपल्या स्वतःच्या मुलाकडे देऊन टाकली. मोजून 7 मिनिटं घेतो, घेऊ ना? कारण तुम्हाला इंटरव्ह्यू दिली नाही त्याच्यामुळे माफी मागतो. कारण आज कसा पहिला दिवस वेगात घेऊ, त्याच्यानंतर पुढे कथाप्रसंग वेगळे आणि आता थोडं किचकट असते, तरी पण तुम्हाला बरं वाटेल असं सांगत राहिलो. ही संपत्ती शुकाचार्यांकडे स्वाधीन केली. शुकाचार्य ही संपत्ती भागवत रूपी संपत्ती सांभाळायच्या लायकीच्या आहेत असं व्यासांना ओळखायची 2 कारणं सांगतो. एकच कारण सांगतो तुम्हाला. सिद्ध नावाच्या सरोवरावर काही मुली स्नान करत होत्या. त्या युवस्त्र होत्या, कारण त्या सरोवरावर कोणी जात नव्हतं. पण त्या सरोवरावर शुकाचार्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. शुकाचार्य त्यांच्या बाजूला स्नान करत होते. ह्या शुकाचार्यांकडे बघितले तरी लाजत नव्हत्या आणि शुकाचार्यांनी त्यांच्याकडे बघितल्यावर तरी काही वाटत नव्हतं.
पण एके दिवशी महर्षी व्यासांनी पाहिलं, माझा 14 वर्षाचा शुक नावाचा मुलगा, या तारुण्य दशेतल्या मुलगी अंगावर कपडे नसताना लाजत नाही, काय प्रकार असेल. एके दिवशी महर्षी व्यास तिथं स्नाना करता गेले, अंगावर धोतर वगैरे घातलेले. व्यासांना पाहिल्याबरोबर यांनी कपडे पांघरून घेतले. व्यास म्हणले, किती मूर्ख आहात तुम्ही. वेगात सांगतो, वेगात श्लोक नाही सांगत. व्यासांनी सांगितलं, तुम्ही किती मूर्ख आहात ग. मी 100 वर्षाचा म्हातारा आहे, तरी मला पाहून लाजता. माझ्या 14 वर्षाच्या मुलाला बघून लाजत नाहीत. त्या हसल्या. व्यासांनी सांगितलं, वरतून वरतोन करून हसता तुम्ही. ऐका महाराज, ऐका ऐका, तुम्हाला तुमचा मुलगा कळत नाही, याच्यामुळे आम्हाला हसू येते. तुम्हाला तुमचा मुलगा कळत नाही, आम्हाला याच्याकरता हसू येते. काय माझ्या मुलात? तुमच्या मुलात मितूपणा नाही. तुमचा शुक नावाचा जो मुलगा आहे ना, त्याला स्त्री आणि पुरुष हा भेदच नाही. ते स्वतःला स्त्री समजित नाहीत आणि पुरुष समजित नाहीत. याच्याकरता आम्ही त्यांच्याकडे बघून लाजत नाहीत. तुम्ही स्वतःला पुरुष समजता, हा तुमच्याकडे दोष आहे, म्हणून आम्ही तुमच्याकडे बघून लाजतो. त्यावेळेला शुकाचार्यांच्या लक्षात आलं, माझा मुलगा अधिकारी, संपत्ती सांभाळायची लायकीचा आहे. देऊन टाकलं. गुरुजी सांगायचे, रंगनाथ गुरुजी परभणीकरांचं एक वाक्य आहे, बापानं श्रीमंती कोण्या पोराच्या हातात देत जावी. एका म्हाताऱ्याला 3 मुलं, एका म्हाताऱ्याला 3 मुलं. म्हातारं थकलं, त्याला नोटा कळलं ना, 10ची कोणती, 20ची कोणती, 100ची कोणती, कळलं ना त्याला. आता असा व्यवहार झाल्याच्या नंतर चाव्या मुलाच्या हातात द्यावा लागतात. मुलं 3 होते. म्हातारीला विचारलं, का ग ए लक्ष्मी, नावानं बोलायची ना पूर्वीच्या काळातली माणसं, लक्ष्मी, दुर्गा, सावित्री, वत्सला, द्वारका, असं नावानं बोलायचे. आता माणसं बोलत नाहीत म्हणून त्या बोलतात, विवेक, ए विवेक, आपल्याकडे गिरगावकर आले चहा घ्यायला, लवकर दूध घेऊन ये बरं. ते विवेक उंदीर धरल्यावानी एक पिशवी घेऊन आला दुकानातून दुधाची. मी म्हणलं, बाई मी काय बोक्या नाही हे दूध प्यायला, बोक्या पित असतो हा दूध, हे दूध मी पित नाही, माझ्याकडे गाई आहेत, मी पित नाही दूध. वा. म्हणलं, बाई विवेक कोण, तुमचे चिरंजीव आहेत का? नाही म्हणे, हे माझे मिस्टर आहेत. नको म्हणलं, बाई तुझा चहा नको, काळा नको, गोरा नको, कुठलाच नको. जो नवऱ्याला जर नावानं बोलत असतील तर महाराजाला तर गॅसच्या पाईप ना हाणशील. येतो म्हणलं, बाई तुझा छत पडन माझ्या डोक्यावर, येतो मी, येतो. माणसं बोलणं म्हणून बायका आपल्या मालकांना नावानं बोलायला. शहरातल्या तुम्ही नाहीत बोलत. फार मोठ्या मुंबई सारख्या ठिकाणी वगैरे वगैरे अशा ठिकाणी थोडासा चिखल झालाय उन्हाळ्यात. पण आपल्याकडे अजून वापशेवच राहणं येते नाही, आपल्याकडे आदरानं बोलतात. 3 मुलं आहेत, संपत्ती कोणाकडे द्यावी. म्हातारी हुशार होती. गुरुजी सांगायची, रंगनाथ गुरुजी परभणीकर, म्हातारं हुशार होतं. म्हणले, म्हाताऱ्याला म्हणलं, ऐक, आपण काय करू, 3 पोरायला 5-5 हजार रुपये देऊ. लहान्याला, मधल्याला आणि थोरल्याला 5-5 हजार रुपये देऊन टाकू. पोरांनी विचारलं, कसं? राहू द्या, द्राक्षाचा बाग यावर्षी महाग गेलाय, राहू द्या, 5-5 हजार रुपये दिले. 5-5 हजार. पुढे लावणी आली, पहिली पेरणी, रब्बी खरीप असते ना, त्याच्यापैकी 1 लावगण आली. मग आमच्याकडे तुरी, कापूस, सोयाबीन असते, तर तुमच्याकडे ते नाही. तुम्ही जरा आमच्यापेक्षा 40 वर्ष पुढे आहेत, आम्ही तुमच्या मागं तसं ढकल गाडा आमचं. तुमची लाईटवरची गाडी आहे, आमची पेट्रोलवरची. संपलं की जाग्यावर थांबती. फरक आहे तुमच्यात आमच्यात. बरं आहे, तुम्हाला नेते चांगले भेटले, आम्हाला वाईट येत असा विषय नाही. आम्हालाही चांगलेच नेते होते, पण आमच्यांनी काही केलं नाही, इतकं दुःख आहे जरसं. आम्हाला एकच बेरा भेटला, त्यानं कॅनल आणला, म्हणून तुमचा भाग बरा आहे बाबाजी. जरा आमच्याकडे काय नाही, पिकल बळडी तर कडी, घोडी नाही तर उदो आंबाबाईची पडली. तुमचा बरा आहे भाग जरा खाली. तुम्ही असताल नसताल कीर्तनाला, कथेला एके दिवशी, पण या देशातल्या राजांनी भजन करण्यापेक्षा जास्त प्रजेची सेवा करावी. या देशातल्या प्रत्येक ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर मंत्र्यापर्यंत वरिष्ठ, या सगळ्या लोकांनी भजन करण्यापेक्षा या जनतेची सेवा करायची. हजारो पंढरपूरच्या वाऱ्या केल्याचं पुण्य प्राप्त होते. अण्णा, एका मंत्र्यांनी सेवा न करता भजन केलं म्हणून तो मंत्री हत्तीच्या जन्माला गेला. पांडे नावाचा राजा, पुढे ऐकायला भेटेन आपल्याला. देऊन टाकले 5-5 हजार. पुढे लावगण आली, असे कापसा उगे मस्त लहऱ्यात आले. सगळ्या कापसाला खत घातला, जाऊ द्या, सगळ्या बागांना खत झाला. पण 1 एकरभर बागाचा जे तुकडा होता रोडच्या कडेला, त्या बागेला खतच नाही, फवारणी नाही, काय नाही. मुलं म्हणले, बाबा सगळे बागा आपले चांगले येतं, खरड छाटणी झाली, गोड छाटणी झाली. काकाकडे येऊ शिकलो मी, खरड छाटण्या, गोड छाटण्या. नाही तर आम्हाला कशाच्या छाटण्या आहेत.
कापा कापी सगळी आमच्याकडं. सोयाबीन कापा, तुरी कापा, गहू कापा. त्या छाटण्या गिटण्या काय नाहीत आमच्याकडे. तुमचा चांगला माल एक्सपोर्ट होतो ना, आम्हाला खाली राहिलेली मनी येते आमच्या तिकडं 80-90 रुपये किलो. त्याच्यात पुन्हा इकणारा लय भारी असा पुडा करतो, अंगूरचा द्राक्षाचा पुडा करतोय. देखता घट टाकीतो ना, आधी ते तुटलेली बुडाला टाकलेली पतात नाही. घरी गेल्या बायको पप्याच्या बापाला म्हणते, मा एकचे तुटके आणले. मध्ये तुटले असतील, तुला माहीतच नाही त्यानं तोडेल टाकली तर. आणि ते इकणार लय भारी असते. सतार भाई, अन्सर भाई, अख्तर भाई इकायला ते असते, पिकवायला तुम्ही. गाडी त्याच्याकडेच असते. ते तुटलेले कोणाला देतील, ते बुडात टाकते आधी तुटलेले, मग घड. हा देखो पडेल, हे देखो हे दाल राव. आणि मधात टाकलेले माहीतच नाही कडक टोपीच्या पाटलाला. तेव्हा सगळे हे आपलं एकर भर राहणं असं कसं. अरे बाळ्या ऐक ना, पैसेच नाहीत खताला. उधार, मी उधार कोण्या दुकानदाराकडून घेत नाही. ते पोरगं म्हणलं, बाबा किती रुपयाचं खत लागेल? 2-3 हजाराचं. सस्ताईचा काळ. बाबा 7 महिन्यापूर्वी तुम्ही मला 5,000 दिले, हे घ्या 5,000. वाव, तू खर्चिले नाही. काय बाबा खर्चायचं काम आहे? खायला प्यायला सगळं काही तुम्ही आणतात. काय करायचं ते 5,000 कपाटात ठेवलेली, हे घेऊन टाका. 2 नंबरच्या मुलाला विचारलं काय केले? काय नाही म्हणला, तिचं ऐकून तिच्या भावाला दिले. पप्याच्या माईचं ऐकून तिच्या भावाला दिले. हो. तिसऱ्याला विचारलं तो काय केले? काय नाही म्हणला, ती आणि मी गोव्याला गेलतो, तिथलं जरा विशिष्ट प्रकारचं पाणी पिऊन आलो, त्याच्यात 5,000 गेले. दृष्टांत संपला. एकानं जशाला तशी 5 वापस केली. एकानं बायकोचं ऐकून मेहुण्याला दिले. आणि एकानं बायकोला घेऊन गोव्याला गेलं. ते कुल्लू मनाली, काय गाव नाव आहे, कुल्लू मनाली ना, कुठेतरी जातील ना लोक, काय थंड हवेचं ठिकाण वगैरे. तिथं बायकोला घेऊन गेलं पप्याची माईला. येताना तिकटाला पैसे नाहीत, रेल्वेच्या संडासच्या डब्यात बसून आलं. 5,000 उडाल्या, कुठं याला कुठं बसित आहे. तसं झालं घरी. ते सांगा तिघायपैकी बापानं चाव्या कोणाच्या हातात द्यायच्या? जया श्री कारभार दयाची बुद्धी सार, दयाची बुद्धी सार, जया श्री कारभार, जया श्री कारभार दया बुद्धी सार, दया बुद्धी सार, पुरा आहे. जया श्री कारभार बुद्धी सार. ज्याच्या डोक्यावर कारभार आहे, व्यवहार कळतो, त्याची बुद्धी सार आहे. हे 5,000 नाना जसे वापस दिले, त्याच पोराच्या हातात बापानं चाव्या दिल्या. आचरणशील मुलगा शुकाचार्य म्हणून श्रीमद भागवत रूपी ग्रंथ संपत्ती देऊन टाकली. येते श्रीमन महा भागवते पुराणे, येन भक्ती वैराग्य ज्ञानां यज्ञारदानां पाराशरादि व्यासाय सुकाति प्राकट्यानां अद्रिका देवांगनो राजसुसुयोगमखेषुयां यत्प्रसंगो अध्याय हरये नमः, हरये नमः, हरये नमः. जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम. उद्या ठीक 6:45ला भजन सुरू होईल आणि बरोबर 7ला 2 मिनिटं कमी असताना कथेला आरंभ होईल. सर्वांनी वेळेचं बंधन लक्षात ठेवा. आमचे आदरणीय शिवाजी काका, आदरणीय डी.के. नाना, आदरणीय निवृत्ती दादा, आदरणीय नामदेव दादा, आदरणीय किरण दादा आणि आमचा उमेश भैया आणि
आणि आमचा तन्मय भैया या सर्व कुटुंबियाच्या वतीने तुम्हा श्रोते मंडळींना गोड गोड धन्यवाद. माझ्या वतीने सुद्धा काकांची गेल्या 3 वर्षापूर्वी इच्छा इथे निफाड तालुक्यात एका व्यक्तीला भागवत घ्यायचं. अरे काय कर्मनो गहनो गती. काकांनी सांगितलं ते घेणार आहेत. पुन्हा कशात काय झालं का मला माहीत नाही. काकांनी सांगितलं महाराज त्यांनी नाही घेऊ द्या. 3 वर्षापूर्वी काकांनी मला वचन दिलं तर महाराज मलाच कथा ठेवायची. त्याच्यात कोरोना आला. कोरोना संपू द्या, पहिली कथा तुमचीच ठेवील असं 3 वर्षापूर्वी शिवाजी काकांची सद्भावना होती, भावना होती. ती माझ्या विटेवरच्या मालकानी, ती वैकुंठवासी सद्गुरू काशीनाथ बाबांनी ती पूर्ण केलेली आहे. आदरणीय गुरुवर्य रघुनाथ बाबासुद्धा या ठिकाणी अधिष्ठित आहेत. तशा नियमानं ते थोडेसे आजारी आहेत, तरी पण या ठिकाणी मनाचा मोठेपणा करून बाबा आले. त्यांना सुद्धा प्रणाम. आणि वैकुंठवासी नामनिष्ठ समाधीदैन गोविंद बाबा नेवासा तालुक्यातून, तिथून सुद्धा काही मंडळी आली. हे माऊली कराड नाशिकच्या बाजूला पलीकडे एक गाव आहे, इथून 80-90 किलोमीटर त्यांचं गाव आहे. तिथून सुद्धा या ठिकाणी आलेत. पंचक्रोशीतून सर्व क्षेत्रातील राजकीय क्षेत्र, वैद्यकीय क्षेत्र, व्यापार क्षेत्र, माझा शेतकरी राजा, आध्यात्मिक क्षेत्र, सर्व क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी आली. सर्वांना मनपूर्वक प्रणाम करतो. आमचे विठ्ठल अण्णा ज्यांना वारकरी भूषण पुरस्कार मागच्या 15 प्राप्त झाला, अण्णासुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सर्वांची नावं पाठ नाहीत. आणि आमचे बनकर अण्णा आल्याच माझ्या टोपीचा त्यांनी गोड असा उल्लेख केला, म्हणून बनकर अण्णा तुम्हाला सुद्धा धन्यवाद. नाना राजकीय क्षेत्रातल्या सर्वांना प्रणाम करतो. मला नाव माहीत नाहीत म्हणून क्षमा असावी. हॅलो हॅलो ए उमेश सांग ना यार. हॅलो हॅलो आदरणीय थोरे साहेब या. हॅलो हॅलो उमेश तू आणि वैभवी वर या, बाकी सगळे खाली राहतील. 2 जण वर या, कोणी 1 जण जोडी. ये वर ये. ए वैभवी वर ये, वर ये. आमचे दत्तूजी पंत दुगरे त्यांना सुद्धा प्रणाम. आल्या स्वागता करता पंतजी होते, तुम्हाला सुद्धा प्रणाम. अण्णा उद्यापासून नाव माहीत होतील मला हळूहळू, कारण एकदाच साडी नेसून आल्या नवरीला सगळी भावकी माहीत होत नाही ना. हळूहळू माहीत होत असते. हे उमेश वरे तिकडनं पाठीमागून या. तिकडून जाता येत नाही. निरंजनो स्थितानां वैशानरो वह्निरेरसूत्रेषु स्नेहानां कर्पूराख्यस्थितो शयो. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवता. जय श्री भागवता आरती करू तुझा भगवता. श्री शुक मुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जाहरी चरिता. आरती करू तुझा भगवंता. जय हो जय श्री भागवता आरती करू तुझा भगवंता. वेद तरुचे मधुर फळ स्वाद से
मन हरपले रस पीता आरती करू तुझ भगवंत जय हो जय श्री भागवता महिमा ग्रंथाचा वदवे ना कोणा साचा प्राणची कीर्तनकाराचा देवा कविवर संताचा जनुबोधाचा स्वयं प्रभेचा अंतरेचा तमहरता आरती करू तुझ भगवंत जय हो जय श्री आरती करू तुझा नवे हा श्री कृष्ण गीते वेदे मनसो अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथैवत ते कृष्ण पदे